तिसरं पर्व आहे आणि अतिशय जबरदस्त ही स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये समाप्तीच्या वाटेवरती तुम्हाला बघायला मिळते। आज चौथी रात्र या स्पर्धेची आणि ग्रुप डी च्या मॅचेस तुम्हाला बघायला मिळतात। पहिल्या मॅच मध्ये एकतर्फी विजय मिळवला जानू स्पोर्ट इताडे संघानं जगनशेठ पाटील फॅम टीम पाटील बिल्डर्स अँड डेव्हलपर्स बापगावच्या विरोधात। परंतु आता हा सामना इथे टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय। बलवाननं टॉसच्या वेळेला सांगितलं होतं की धावांचा पाठलाग करणं थोडंसं कठीण झालंय या क्रीडांगणावरती, या विकेटवरती, विशेषतः चौथ्या दिवसाची विकेट आहे, त्याच्यामुळे सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग थोडीशी कठीण आहे आणि त्याच्यामुळे तो निर्णय रोशन स्पोर्ट मुठवत संघानं स्वीकारलाय। छत्रपती भामरे फॅम टीम रोशन स्पोर्ट मुठवल आणि एका बाजूला कैलास पाटील आणि प्रसाद पाटील फॅम टीम तुम्ही पाहतात पवनपुत्र ब्लास्टर्स। सामन्याला सुरुवात सागर, पहिला बॉल ऑन ड्राईव्हचा फटका, बलवान दळवी रिकॉग्नाइज ओपनर, जनन ओपनर खरं तर बऱ्याच वर्षांपासून ॲज अ ओपनर तो खेळत आला। मग स्पर्धा कोणतीही असो, फॉर्मॅट कोणतेही असो, 6 बॉल 6 षटकार ह्याच खेळाडूच्या नावी या ALPL मध्ये आपल्याला बघायला मिळाले, ज्यावेळेला पहिलं पर्व या क्रीडांगणावरती राहिलं होतं। बट मला आठवतं की लुझिंग काउज मध्ये सामना तो पराभूत झाले होते 6 षटकार येऊन देखील, आणि इथे पहिल्याच बॉलवर सिंगल कंप्लीट केले बलवाननं। हो, आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर जो आपण पवनपुत्र ब्लास्टर संघ जो पाहतो, या समीर मागच्याच वर्षामध्ये या संघाची बांधणी केली आणि या संघानं सेमीफायनल पर्यंत मजल मारली होती। चांगला खेळ त्यांचा राहिला होता आणि पुन्हा मात्र त्या संघाची बांधणी आपण पाहिली। पहिल्या चेंडूवरती सिंगल रन्स बलवानच्या पाठमधून, आणि त्यानंतर इथे मात्र जेडीची विकेट धोक्यात। स्वतः विनय पाटील चेंडूच्या खाली पोहोचलाय, नो मिस्टेक, आणि पहिल्याच ओव्हरमध्ये या ठिकाणी मोठा धक्का लागत असताना टीम रोशन स्पोर्ट मुठवल संघाला प्रयत्न होता, बॅटची वरची कडा लीडिंग एज घेत असताना व्हेरी फर्स्ट बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता जेडीनं त्या ठिकाणी। ॲज अ ओपनर आला आणि शून्यावरती तो बाद होतोय, पहिला मोठा धक्का लागलाय या ठिकाणी टीम रोशन स्पोर्ट मुठवलला। न्यू बॅटर, न्यू मॅन इन एट नंबर 3 साहिल तिसकर फ्रॉम इताडे तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी आल्या। आता थोडासा दबाव त्याच्यावर असेल, कारण लवकर ज्यावेळेला खेळाडू बाद होतो, सलामीवीर बाद होतो, त्यावेळेला तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजाची जबाबदारी ही वाढत असते। आणि साहिल तसंही वरच्या फळीमध्ये बॅटिंग करतोय, आपण भरपूर वेळा त्याला बघितलेल्या आहेत इताडे गावासाठी, त्याच्यामुळे तो त्याच्याकडे अनुभव आहे की नवीन चेंडू कसा फेस करायचा। मात्र हे आता आव्हान वेगळं असेल, सागरनं सुरुवात चांगली केलेली आहे। हो, कारण पहिली विकेट्स मात्र त्यांनी आपल्या संघाला प्राप्त करून दिली आणि तीही विकेट कोणाची होती तर जेडीची होती, आणि या शून्यावरती तो मात्र या ठिकाणी बाद होऊन माघारी परतला। साहिल तिसकरला आपण पाहतोय, हो साहिलने फटका हवेत केला, त्याची विकेट धोक्यात, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालीच चाललाय, परंतु तिथे कॉलिंग बरोबर नव्हती। त्याच वेळेला मात्र शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू धडीला दान झाला, 2 रन्स तिकडे मात्र कंप्लीट झाले गेले। तिहेरीचा प्रयत्न बलवान करतोय, परंतु एक्झॅक्टली 2 धावसंख्येवरती ते मात्र समाधानी राहिले। चुकीची कॉलिंग, कारण अशाप्रमाणे तुम्हाला झेल पकडणे गरजेचे आहे। आय थिंक कैलास पाटील होते का? यस, राम आणि कैलास त्या ठिकाणी होते, आणि दोघांकडे जर बघितलं तर अनुभव तर खूपच आहे, परंतु कॉलिंग मध्ये अभाव बघायला मिळाला। यानंतर पहिल्या रात्रीतील जो क्वार्टर फायनलचा सामना बाकी होता तो आपण खेळवणार आहोत। जायंट्स 11 सावध वर्सेस राजमाता जिजाऊ स्पोर्ट चौधरपाडा। कॅच सुटलाय, रामकडनं मिस्टेक झाली। ओ या वेळेला चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हरला जबरदस्त प्रहार केलाय, परंतु क्षेत्ररक्षक बॉलवरती येतात। 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्या, तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 3 धावा मिळाल्या, चौथ्या धावेचा प्रयत्न आता केला जाईल आणि 4 धावा पडून पूर्ण केल्यात। गुड रनिंग बिटवीन द विकेट, चौकार वाचवला होता जीवाच्या आकांताने प्रयत्न करत, परंतु फलंदाजांनी मात्र तेथे पळून चौकार पूर्ण केला। ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहतात बरोबर ओव्हर पिच बॉल आणि लॉफ करत असताना एक्स्ट्रा कव्हरला 1 बाउन्सनं बॉलला अडवलं त्या ठिकाणी। फिल्डरचं कौतुक करावं लागेल, आय थिंक लिहे इज देअर फ्रॉम जांभूलपाडा, आणि त्या ठिकाणी 4 धावा मात्र पळून पूर्ण केल्या जातात, 7 धावा स्कोर कार्डवर। खराब या ठिकाणी क्रिकेट पाहायला मिळतोय, कारण निकेशने मेहनत तर खूपच चांगली केली, परंतु त्याच्या मेहनतीवरती पाणी फेडलंय। पुन्हा फटका हवेत, आता मात्र कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे तर इथेच चुकी होणार नाहीये, आणि शेवटच्या षडाला आय थिंक
तिकडे आपण जर पाहिलं तर नरेश शेलारला आपण पाहिलं आणि त्याने मात्र झेल तिथे मात्र कंप्लीट केला आणि पहिल्याच ओव्हरमध्ये लागत असताना या ठिकाणी दुसरा धक्का टीम रोशन्स पण मुठवल संघाला साईल तिसकर आता मात्र बादून माघारी चाललाय. चांगला झेल त्या ठिकाणी पकडला शॉर्ट कव्हर पॉइंटला तर त्या सर्कलमध्ये आणि खेळाडू त्या ठिकाणी फायनली साहिल तिसकर बाद झाला. 6 धावांचं योगदान आपल्या टीम करिता त्यानं दिलं आणि 7 वर लागणारा दुसरा धक्का आहे रोशन स्पोर्ट मुठवळ संघाला. सुरुवात थोडीशी नाजूक राहिली आहे. मागच्या सामन्याचा विचार केला तर बॅटिंगमध्ये सुरुवात थोडीशी कमजोर राहिली परंतु तदनंतर एक बाजूने डाव सांभाळला होता तो साहिल पाटीलनं आणि त्याला साथ मिळाली होती ती म्हणजेच ऋतिक बजागी त्यानं 13 धावा बनवल्या होत्या. तदनंतर 10 धावा आदित्य वाकडे सुरुवातीला 3 बॉल डॉट खेळल्यानंतर आल्या होत्या आणि एकूण 68चं टार्गेट सेट केलं आणि फार मोठा विजय त्यांनी मिळवला जानूस्फोट इताडे संघाने. परंतु इथे आता पहिल्या 6 ओव्हरमध्ये तोच प्रयत्न करावा लागेल की 60+ 60च्या वर आपल्यालाही पोहोचायचं आहे आणि रोशन स्पोर्ट मुठवळच्या बॅटर्सना आता तो विचार करायचा आहे. सागर बैठक स्ट्रोक खेळायचा होता. आल्या आल्या आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न हा चेंडू येतो डॉट बॉल आणि पहिला षटक जबरदस्त गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली आणि पूर्णपणे खोदून ठेवलं होतं त्या ठिकाणी बॅटर समीर वखारेला आणि पहिल्या षटकाचा केस संपन्न 7-2 गड्यांच्या मोबदल्यात. तर आपण या ठिकाणी ओव्हर ब्रेकमध्ये आहोत तर काही सन्मान आहेत ते सन्मान आपण या ठिकाणी व्यासपीठावरती संपन्न करतोय. आज आपण पाहू शकाल या ठिकाणी सन्माननीय रोशन स्पोर्ट मुठवल संघाचे पुरस्कर्ते मुठवल गावचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय छत्रपती शेठ भामरे आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून 7 स्टार कमिटीच्या वतीनं त्यांना आपण सन्मानित करीत आहोत. मी 7 स्टारला विनंती करतो की आपण सर्वांनी स्वागत कक्षामध्ये या. आपल्या शुभ हस्ते आपण छत्रपती शेठ भामरे यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. सलग दुसऱ्या पर्वामध्ये सुद्धा मात्र त्यांनी संघाची खरेदी केली कारण खरी अर्थानं दुसऱ्या पर्वामध्ये त्यांनी मात्र या स्पर्धेमध्ये संघाची बांधणी केली आणि पुन्हा मात्र तिसऱ्या पर्वामध्ये सुद्धा त्यांचा संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतो आणि त्यांचा हा यथोचित स्वागत सन्मान आपण 7 स्टार कमिटीच्या वतीनं मात्र या ठिकाणी संपन्न करतोय. अजितजी पाटील, लखनजी पाटील, त्याचप्रमाणे बाळरामजी मेहर, अनंताजी केने, कैलासजी पाटील आणि रामकृष्ण काकडे. चला आपणही जॉईन व्हा आणि चला कॅमेरामॅन आता मात्र फोकस करू. दुसऱ्या पॉवर प्लेला मात्र या ठिकाणी सुरुवात केली जात आहे आणि दुसऱ्या षटकासाठी या ठिकाणी गोलंदाज अजय भामरेला आपण इथे पाहत आहोत. मॅन फ्रॉम मुठवल. समोर आहे लेफ्टी बॅटर बलवान आणि या पहिल्या चेंडूवरती त्या ठिकाणी बीट करत असताना आणि पावसाला या ठिकाणी सन्मान होत असताना सन्माननीय छत्रपती शेठ भामरे यांना आपण इथे सन्मानित करतोय. 7 स्टार कमिटीच्या माध्यमातून हा शाही सन्मान आपण पाहत आहोत. असंच प्रेम भामरे साहेब आमच्या 7 स्टार कमिटीवरती तुमचं राहील याच आम्ही अपेक्षा तुमच्याकडे बाळगतो. पुढचा चेंडू फुल टॉस आणि फटका लाजबाब मिड विकेटला येतोय चौकार. तदनंतर या ठिकाणी पाहू शकाल आपल्यामध्ये या पवनपुत्र ब्लास्टर संघाचे या पुरस्कर्ते या प्रसादजी पाटील जे पिसेगावचे उद्योजक आहेत त्यांना सुद्धा आपण स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतोय आणि त्यांनाही विनंती असेल की आपण आमच्या स्वागत कक्षामध्ये या. आपलाही सन्मान याच ठिकाणी 7 स्टारच्या वतीने केला जाणार आहे आणि खऱ्या अर्थानं या सत्रामध्ये कैलासजी पाटील यांच्या सोबतीला प्रसाद पाटील यांची सुद्धा मात्र खऱ्या अर्थानं चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी प्राप्त झालं. पवनपुत्र ब्लास्टर पिसे संघाला आणि त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं संपन्न करतोय. पाहू शकाल 7 स्टार कमिटी या सर्वांच्या शुभ हस्ते आपण प्रसादजी पाटील यांना मात्र इथे सन्मानित करतो या स्पर्धेच्या वतीनं. खऱ्या अर्थानं प्रसादजी पाटील यांच्या जीवनाबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी सुद्धा शून्यातून विश्व निर्माण केलं आणि आता खऱ्या अर्थानं या विभागामध्ये या उद्योग क्षेत्रामध्ये या उंच भरारी ते सुद्धा घेत आहेत आणि त्यांना सुद्धा देऊया आपण पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. जाऊया आता मात्र आपण ऑन गोइंग मॅचकडे. लो फुटा चेंडू फक्त या ठिकाणी प्ले केला चेंडू चालला अगदी स्क्वेअर लेकडे. क्षेत्ररक्षक एक्झॅक्टली वेगाने पोहोचले होते परंतु 2 धाबा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या आणि खरी आताचा बलवंत संघाला मात्र सावरण्याचा प्रयत्न करतोय कारण त्यालाही माहिती आहे समीर की पहिल्या षटकामध्ये 2 विकेट्स आपण गमावले. इथून पार्टनरशिपची गरज आहे आणि जो अनुभव त्याच्याकडे आहे तो मात्र अनुभव आता या ठिकाणी शेअर करण्याचा प्रयत्न करतोय.
हो डेफिनेटली. आणि एक चांगला स्टार्ट मिळून दिलेला आहे. ज्या पद्धतीने खेळ त्यानं साकारला. 13 धावा धावफलकावरती सुरुवात थोडीशी नाजूक राहिली होती. ओ हो यावेळेला पिकअप, जबरदस्त फटका, बॉल सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. खऱ्या अर्थानं या क्रीडांगणावरती बलवंत दळवीचा इतिहास आपण जर पाहिला तर चांगला आहे. कारण जेव्हा जेव्हा तो या मैदानावरती ज्या ज्या स्पर्धा खेळलाय त्या त्या स्पर्धेमध्ये बलवंतच्या बाटमधून धावा आलेल्या आहेत. आणि आता मात्र या ठिकाणी रोशन मुठवल संघासाठी इथे मात्र चांगला खेळ तो साकारत असताना एक्झॅक्ट चांगला खेळ त्या ठिकाणी साकारलाय. अजय महाग ठरलाय. यावेळेला फुलर लेन बॉल ड्राईव्ह करण्यात आलं. बॉलर बॅक पास ड्राईव्ह स्ट्रेट इज लॉंग ऑफ कडे बॉल येतोय आणि त्याच्यावरती संधी होती ती एक धाव पूर्ण करण्याची. एका धावेने स्कोर आता पुढे गेलेल्या धावफलकावरती 20 धावा. फर्स्ट ओव्हरमध्ये थोडासा दबाव होता, परंतु आता अजय भांबरेच्या ओव्हरमध्ये 13 धावा पूर्ण केल्या आणि एकूण 2 ओव्हरचा खेळ संपला. पॉवर प्लेमध्ये रोशन स्पोर्ट मुठवल संघाची धावसंख्या 20, लॉस ऑफ 2 विकेट. चला पुन्हा आपण या ठिकाणी स्वागत कक्षाकडे मात्र वाटचाल करतो, ज्यांच्या वतीनं या स्पर्धेमध्ये आम्हाला मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फिल्डरसाठी आम्हाला ज्या आकर्षक ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सरशिप झालेल्या आहेत. पिसेगावचे युवा उद्योजक वैभवजी पाटील यांना विनंती करतो की आपण स्वागत कक्षामध्ये या. आपला सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. सन्मानी वैभवजी पाटील पिसेगावचे युवा उद्योजक, त्यांनाही आपण इथे सन्मानित करूया. आम्ही 7 स्टारला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण चला त्यांचं म्हणणं की आम्ही पुन्हा येऊ. चला हरकत नाही, कारण आपली स्पर्धा आहे, नो प्रॉब्लेम. परंतु तुमचं शब्दसुमनांनी आम्ही पुन्हा या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय. 2 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. 2 पॉवर प्लेची षटके संपन्न झाली. 10च्या गतीने आतापर्यंत या ठिकाणी धावा जोडल्या गेल्या. खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 7 खर्च केले होते सागरनं आणि दुसऱ्या षटकामध्ये अजयनं 13 खर्च केल्या. आणि त्या मात्र नॉन पॉवर प्लेचा खेळ इथे मात्र सुरू होताना पाहायला मिळतोय. सामना सुरू आहे रोशन स्पोर्ट मुठबॉल विपक्षच्या टीम पवनपुत्र ब्लास्टर पिसे या 2 संघादरम्यान. आणि यानंतर तुम्हाला पुढचा जो सामना पाहायला मिळेल तो मात्र क्वार्टर फायनलचा सामना असेल. राजमाता जिजाऊ स्पोर्ट चौधरपाडा विपक्ष जयांश 11 सावत. एका बाजूला पाहिलं तर कुंडलिकजी पाटील यांचा संघ आणि दुसऱ्या बाजूला मिस्टर सचिनजी पाटील आणि शरद पाटील पॅम टीम. हा पहिल्या रजनीतील पेंडिंग सामना आहे, तो मात्र आपण यानंतर पेश करणार आहोत. वेले संदर्भात सहकार्याचं आपण विजू टायमर ऑन आहे. 2 ओव्हर 20 धावफलकावरती सागर फुलोरेकडे पुन्हा एकदा कॅप्टन चेडू सोपवला. पवनपुत्र ब्लास्टर्स वर्सेस तुम्ही लढत पाहतायत रोशन स्पोर्ट्स मुठवळ. ग्रुप च्या मॅचेस तुम्हाला बघायला मिळतील यानंतर क्वार्टर फायनल. आणि त्या मॅचकडे सर्वांच्या नजरा. जयांश 11 सावध वर्सेस राजमाता स्पोर्ट जिजाऊ स्पोर्ट चौधरपाडा टीम. दोन्ही आपण संघाने सज्ज राहायचं. फुल टॉस बॉल आहे आणि पाठवल्या बॉलला थेट लॉंग ऑन, वाईट इज लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. स्वर्गीय अनिल वसंत भामरे स्टँडला सलामी देणारा. येतोय आणखी एक षटकार. आणि या छत्रपती शेठ भामरे साहेबांच्या चेहऱ्यावरती गोड स्माईल आली. नाही, अशा प्रमाणे खऱ्या अर्थानं आपल्या गावाचा अभिमान असणं गरजेचं. आपल्या संघाचा अभिमान प्रत्येकाला असतो. आणि खऱ्या अर्थानं सर्व जे पुरस्कर्ते आहेत सर्वांनी मात्र या ठिकाणी स्पर्धा एन्जॉयमेंट केली. आणि प्रसादजी पाटील यांच्या चेहऱ्यावरती सुद्धा मात्र स्माईल पाहतोय. पुन्हा फुलटोस आता मात्र मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू चाललाय वाईट लॉंग ऑफच्या दिशेनं. जिकडे छत्रपती शेठ भामरे आणि प्रसादजी पाटील आहेत त्यांना मात्र मानवंदना देण्यासाठी आलाय चौकार. विजून प्रयत्न चांगला केला होता, परंतु काय बॅटिंग होतोय. बलवान दलवी कॅप्टन ऑफ टीम रोशन स्पोर्ट मुठवल, कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. आज कॅप्टनचा दिवस आहे मला वाटतं. 40+ मध्ये विजय केने कॅप्टन होता. मातोंडे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स त्यानं मॅच जिंकवली. मागच्या सामन्यामध्ये साहिल पाटील जो कॅप्टन होता जानू स्पोर्ट इताडे संघाचा, त्यानंही मॅच जिंकवली. आणि आता कॅप्टन बलवान दळवी. क्या बात आहे, कॅप्टनचा दिवस आहे. नाही, ही पुराणी तलवार आहे, तिला अजूनही गंज लागलेला नाही असंच म्हणावं लागेल. चमकदारी कामगिरी करतोय सध्या बलवान. पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल, पुन्हा लॉफ्टेट आणि पुन्हा विनयच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झालाय. स्वर्गीय अनिल वसंत भामरे प्रेक्षक स्टँड मध्ये 6 धावांसाठी षटकार.
परंतु व्हॉट अ ट्राय बाय विनय पाटील. एक्सलंट. संघर्ष बडा होता है आणि बलवान नावच बलशाली आहे आणि बलशाली फटके साकारत असताना ज्या सागरनं पहिल्या ओव्हरमध्ये दबाव बनवला होता त्या सागरच्या विरुद्ध आक्रमण हल्ला चढवलाय. देख घुमा के आणि छत्रपती भामरे यांचा संघ आहे आणि अनिल वसंत भामरे स्टँड मध्ये षटकार येत आहेत. वा, म्हणजे पैसा वसूल या पहिल्या सामन्यामध्ये असं म्हणायला हरकत नाहीये. परंतु बलवान नावाचा वादळ आता मात्र कोण रोखणार हा आता मात्र प्रश्न निर्माण झालाय. सागर फुलोरेवरती अटॅक केला जातोय. ओ, इथे चोख प्रत्युत्तर देत असताना सागरच्या रनमध्ये पाहिलं तर समीर भरपूर फरक झालाय. आपण सुरुवातीला पाहायचो की अगदी लॉंग रनअपनं तो गोलंदाजी करायचा, पण तो आज या स्पर्धेमध्ये शॉर्ट रनअपनं मात्र गोलंदाजी हाताळतोय. पुन्हा मात्र ऑनसेला उडवण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या आतली कडा चेंडूचा लागली या स्क्वेअर लेकडे क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत आणि काय पळतोय बलवान. वा, मथुरला सुद्धा लाजवेल असं मात्र त्या ठिकाणी पळतोय. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावांनी आता स्कोर पुढे जाताना आपण पाहतोय धावफलकावरती 38 धावा आणि वैयक्तिक 32 वर बॅटिंग करतोय बलवान. पवनपुत्र ब्लास्टर्स या टीमला कमबॅक करायचा असेल तर ही विकेट शोधावी लागेल. सागर फुलोरे मध्ये ती क्षमता आहे. ओह, परफेक्ट यॉर्कर, वॉल बॉल, ब्युटिफुल डिलिव्हरी आणि ते षटक संपले. तिसरं 3 षटकांचा खेळ संपन्न. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आहेत 38. स्ट्रॅटेजिक टाइम आउट, ड्रिंक्स इंटरवल. कम ऑन डीजे. कड्यांच्या मोबदल्यात सुरुवात पाहिली तर या ठिकाणी पूर्णपणे संत झाली होती रोशन पण मुठवल संघाची, परंतु तदनंतर बलवंत नावाचा वादळ आणि काय जबरदस्त मात्र त्याने खेळ साकारलाय आणि अजूनही 3 ओव्हरचा खेळ मात्र या ठिकाणी शिल्लक आहे. चांगल्या स्थितीमध्ये रोशन पण मुठवल संघ पाहायला मिळतो. इथे मात्र पवनपुत्र ब्लास्टर पीसीएस संघाला मात्र एखादी विकेट्स मात्र शोधावी लागेल आणि ती जर विकेट्स बलवंतची आली तर मात्र या ठिकाणी खऱ्या अर्थानं चांगलं तुमचं आय थिंक तुमच्यासाठी एक चांगली अचिव्हमेंट मात्र तुम्ही प्राप्त करू शकता. आज प्रत्येक प्रेक्षक स्टँडमध्ये तुम्हाला प्रेक्षक दर्दी पाहायला मिळत आहेत. स्वर्गीय मोतीराम बालू चोरगे प्रेक्षक स्टँडमध्ये मात्र प्रेक्षक एन्जॉयमेंट करतायत. सर्वांचं हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे ISPL प्रेक्षक स्टँड तुम्ही पाहू शकाल, त्या स्टँडमध्ये सुद्धा मात्र अनेक प्रेक्षक आहेत. आपलं सुद्धा सहर्ष हार्दिक. दुसऱ्या बाजूला पाहिले तर स्वर्गीय मकरंद दत्तू पाटील प्रेक्षक स्टँड, तिकडे मात्र सुद्धा प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत. आणि पुढील आपण स्टँड पाहू शकाल स्वर्गीय अनिल वसंत भामरे प्रेक्षक स्टँड, तिकडे सुद्धा मात्र प्रेक्षक पाहायला मिळतात. आपलं सुद्धा मी स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. षटक क्रमांक 4 आणि या चौथ्या षटकासाठी गोलंदाज नरेश शिलारचा आता मात्र इथे वापर केला. लोकल ATMचा मात्र इथे वापर केलाय कॅप्टन विनय पाटीलनं. समोर आहे समीर वखारे. पहिलाच बॉल, जबरदस्त जबरदस्त. या सत्राचा आपण विचार करत मात्र नरेश शिलारनं विथ द बॉल विथ द बॅट चांगला खेळ साकारलाय पीसीएस संघासाठी. आणि आज मात्र पाहू शकाल ALPL सीझन 3 मध्ये मात्र त्याच्यावरती जो विश्वास दाखवलाय तो विश्वास त्याला मात्र खऱ्या अर्थानं सार्थ ठरवावा लागेल. पहिलाच बॉल मात्र इथे पाहिला तर या ठिकाणी निर्धाव आलाय आणि पहिल्या चेंडूवरती समीर वखारेला मात्र या ठिकाणी बीट केलाय. धावसंख्या स्थिर 38, लॉस ऑफ 2 विकेट. इथे मात्र फटका हवेत फसलाय. टायमिंग प्रॉपर्टी नाहीये. चेंडू मात्र जाऊन आय थिंक मिडॉन वरती लँडिंग झालाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक जाऊन चेंडू उचलून फेक करतोय तोपर्यंत सिंगल धाव.
इथून विकेट्स किंवा समीर तर इकॉनॉमिकल जरी स्पेल आला नरेशचा तरी सुद्धा मात्र इथे पीसी संघाला सिरका कोणाची संधी प्राप्त होऊ शकते. हो, मोमेंटमची आता ही एक गोष्ट आहे आणि तो घेण्याचा प्रयत्न नरेश शेलारला करावा लागणार आहे. इकॉनॉमिकल स्पेल त्याच्याकडून अपेक्षित असेल त्याच्या संघ सहकाऱ्यांना, कॅप्टनला, संघ मालकांना, की इथून नरेशनं जर चांगली गोलंदाजी केली, कमीत कमी धावा खर्च केला तर डेफिनेटली बॅक आपण करू शकतो या मॅचमध्ये. तो प्रयत्न आहे. मात्र समोर फार मोठी भिंत आहे जी रोशन स्पोर्ट मुठवळची. बलवान दळवी 39 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात आणि त्यामधून इंडिव्हिज्युअली 32 वर बॅटिंग करतोय 13 बॉलमध्ये. हा सर मोठा फरक आपल्याला दिसून आला. मोस्ट ऑफ द फिल्डर्स ऑन साइडला बाउंड्री रायडर्स, लॉंग ऑन डीप मध्ये मिड विकेट, स्क्वेअर लेग देखील एक सेट करण्यात आला. नरेश शेला अराउंड द विकेट. बलवान समोर फुल टॉस, चुकीचा बॉल आहे आणि चुकीला माफी नाही. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉलला भिरकावून दिलाय. सिक्सर. हा वसईचा नाका नाही तर आता मात्र बलवाननं थेट बाउंड्रीच्या धक्यावरती चेंडूला पात्र पाठवलाय. आणि बलवान सारख्या बॅटरला जर तुम्ही दिवसामध्ये किंवा रात्रीमध्ये फुलटॉस जर चेंडू टाकत राहिले तर दिवसभर तुम्हाला, रात्रभर तो तुम्हाला या ठिकाणी ठोकत राहणार. अशा त्या कॅलिबरीचा खेळाडू आहे आणि आज खऱ्या अर्थानं लयमध्ये आलाय. लय भारी बॅटिंग तो करतोय. वॉट एक्सलंट स्ट्रोक, स्विंग केलं होतं आणि जरूर त्या ठिकाणी आपण बघतोय की ताकदीच्या सोबतीनं त्याचं टायमिंग आणि त्याच्यावरती मिळाल्या त्या 6 धावा आणि धावा झाल्या त्या 45 रन्स. नरेशनं देखील थोडीशी चुकी केली. अधिक वेगाने टाकण्याचा प्रयत्न त्याचा दिसून आला आणि त्याला लेंथ सापडली नव्हती. राऊंड द विकेट नेतोय. आता फटका फसलाय, बॉल हवेत. आता विकेटची संधी आहे. झेल सुटलाय. संधी मिळाली होती बलवानला बाद करण्याची, परंतु कॅच ड्रॉप होती त्या ठिकाणी. जीवनदान मिळतंय. या चुका मुळीच ऍक्सेप्ट होणार नाहीत, करणार नाहीत. मात्र ती चूक घडली आहे आणि 2 धावा मिळतात रोशन स्पोर्ट मुठवळला. निकेश लेहे एक्झॅक्टली पाहिलं तर भरपूर पुढे गेला आणि त्याला मात्र त्या ठिकाणी ब्रेक लावण्याची संधीच मिळाली नाही. ऍक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकाल थोडंसं त्याचा अनुमान सुद्धा चुकीचा राहिला आणि त्याच्यामुळे मात्र चेंडू धडीला दान झाला आणि अखेर बलवानला मात्र इथे जीवनदान. हा जीवनदान मात्र भरपूर महागात पडणार आहे टीम पवनपुत्र ब्लास्टर संघाला. पुन्हा लिडिंग आहे. चेंडू हवेत. आता स्वतः यष्टीरक्षक सागर फुलोरे चेंडूच्या खाली आलाय आणि त्याने मात्र सांगितलं रुको मेरे भाई. सुपरली टेकन. यावेळेला मात्र विकेट किपरनं कोणत्याही प्रकारे चुकी केलेली नाही आणि 40 धावांचा एक विध्वंसक डाव आपल्याला बघायला मिळाला तो बलवान दळवीच्या बॅटमधून. आणि धावसंख्या 47 असताना 3 गडी बाद झालेत रोशन स्पोर्ट मुठवळ संघाचे. नरेश शेलार एक जबरदस्त गोलंदाज आहे, अनुभवी गोलंदाज आहे आणि फायनली ब्रेक त्याला मिळून दिलाय. आणि सर्वात मोठी विकेट, या विकेटची नितांत गरज होती आणि आता टाळा वाजतायत बलवानसाठी, टाळा वाजतायत. न्यू बॅटर विजय केने, टीमचा आयकॉन खेळाडू रोशन स्पोर्ट मुठवळ संघाचा. याच क्रीडांगणावरती पहिलं आमने लोणार प्रीमियर लीगचं पर्व ज्या खेळाडूनं गाजवलं, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट जो राहिला तोच विजय केने आता मैदानामध्ये दाखल झालाय. गोलंदाज सज्ज होतोय नरेश. विकेट त्याला मिळाली आहे. विकेटचा खुराक प्राप्त केल्यानंतर त्याचाही आत्मविश्वास आता वाढलाय. ओ फक्त दिशा दाखवली आहे विजय केनेनं. लेट कट, नजाकत, मिनिमम एफर्ट ॲट मॅक्झिमम रिझल्ट. बॉल थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर, चौकार. आहे आणि खऱ्या अर्थानं वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर आणि जखमी शेर आहे. कारण स्पर्धा सुरू होण्या अगोदर प्रॅक्टिसमध्ये त्याच्या डोल्यावरती चेंडू लागला. चर्चा सुरू होती की आता मात्र ही स्पर्धा तो खेळेल की नाही खेळेल, परंतु स्वतःवरती त्याने विश्वास दाखवलाय आणि पहिला चेंडू पहा, विश्वासाने मात्र त्या ठिकाणी लेट कट
चेंडूला येऊ दिला आणि शेवटच्या मोमेंटला मात्र दिशा फक्त दाखवली आणि चौकारानं आपल्या डावाला सुरुवात केली. आणि या ठिकाणी पाहू शकाल 4 षटकाच्या समाप्तीनंतर 51 रन्स फलकावरती पाहायला मिळतात. 3 गड्यांच्या मोबदल्यात अजूनही 12 चेंडूचा खेळ येणं बाकी आणि या चांगल्या स्थितीमध्ये आता संघ पाहायला मिळतोय. टीम रोशन्स पण मुठवल संघ. समीर अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. इथून किती धाबा येणं गरजेचे आहेत की जेणेकरून प्रतिस्पर्धी संघावरती अजूनही मात्र प्रेशर वाढू शकतोय. जसं आता सुरुवात तर मिळाली आहे, आणखी 25 तर जोडण्याचा प्रयत्न करावाच लागेल. म्हणजे 70+, 70च्या वर जो आकडा आहे ना, तो मानसिकता कुठेतरी कच्चीकरण करणार आहे. रन चेस करता वेळी प्रतिस्पर्धी संघ पवन ब्लास्टर टीमची. परंतु हे विसरून चालणार नाही की विनय पाटील सारखा बॅन इन फॉर्म ज्या संघामध्ये आहे, आपण बघतोय सागर फुलोरे सारखा एक विध्वंसक बॅटर ज्या संघामध्ये आहे, म्हणून तर इथून जास्तीत जास्त रन्स जेवढ्या बनवता येतील तेवढा प्रयत्न तर करावा लागणार आहे. कारण एक ॲडव्हान्टेज तुमच्या गोलंदाजांना तो मिळत असतो. ज्यावेळेला मोठं एव्हरेज त्यांना मिळतं, इकॉनॉमी जास्त मिळते. आणि एक इम्पॉर्टंट म्हणजे की बॅटर पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करताना जो दबाव असतो आणि सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करताना जो दबाव असतो त्यामध्ये खूपसा फरक जाणवत असतो. येथे खोदवट टप्प्याचा बॉल होता, ड्राईव्ह करण्यात आला लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, फक्त मिळेल एकच जाम. आणि मला वाटतं की डोळ्यावरती चेंडू लागला त्याच्यामुळे कदाचित आय प्रोटेक्टर यूज केला त्या ठिकाणी विजयनं. फर्स्ट टाइम आपण पाहतो. हो, कारण फार मोठी दुखापत झाली होती, परंतु त्यांनी आपल्या फ्रेंचायझीसाठी मात्र या ठिकाणी खेळण्याचा निर्णय घेतलाय. कारण त्याला माहिती आहे की आपल्यामुळे एखाद्या संघाचं नुकसान होऊ नये आणि त्यामुळे मात्र तो या स्पर्धेमध्ये खेळलाय. परंतु आतापर्यंत प्रॉपरली या चेंडूला मात्र त्यांनी चांगल्या प्रमाणात मिडल केला आणि आता मात्र गोलंदाजी करत असताना पाहिलं तर या ठिकाणी मॅजिकल व्हिज्युअल आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती सिंगल रन्स त्यांनी मात्र या ठिकाणी खर्च केली. 52 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत आणि त्यानंतर मात्र अगदी फ्लाईट देण्याचा प्रयत्न केला. आणि खऱ्या अर्थाने या खेळपट्टीवरती असेल किंवा या क्रीडांगणावरती विकेट्स मातीची असू द्या किंवा कॉन्क्रीटची असू द्या, विजयची कामगिरी आपण चांगल्या प्रमाणात समीर पाहिलेली आहे. मॅजिकल कामगिरी आपण अनेकदा बघितलेली आहे. नेहमीच लास्ट ओव्हरमध्ये तो धावांचं संरक्षण करत असताना त्याला आपण बऱ्याच मॅचेसमध्ये बघितलंय. आणि इथे आता 5व्या षटकामध्ये कॅप्टनने त्याच्या हातात चेंडू सोपवलाय. हेलिकॉप्टर ड्राईव्ह स्ट्रेटिश लॉंग ऑफच्या दिशेनं स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. हो खराब क्षेत्ररक्षण, ही समस्या राहिली आहे पवनपुत्र ब्लास्टर्स टीमसाठी. आणि बॉल सीमा पार, चौकार. पाडा गावातील केतन गोडेला तिथे आपण पाहत आहोत. जय अंबिका दुरुंबाडा संघाचा खेळाडू आणि खऱ्या अर्थाने लेझी क्षेत्ररक्षण हा चौकार थांबवणं गरजेचं होतं. एवढंही कठीण नव्हता, परंतु त्या ठिकाणी स्वतःसाठी कठीण बनवलंय आणि मात्र तिथे या 4 धाबा वसूल केला. बॅटर समीर वखारेच्या बॅटमधून निघणारा हा चौकार. भरपूर चुका होत आहेत. काही झेल सुद्धा मात्र ड्रॉपेज पाहिले आपण. कैलास पाटीलकडे मात्र एक झेल उडला, तोही मात्र ड्रॉप झाला. निकेशने एक झेल ड्रॉप केला आणि आता मात्र फिल्डिंगमध्ये सुद्धा मात्र भरपूर चुका होत आहेत. या चुका तुम्हाला थांबवाव्या लागतील. डेफिनेटली फिल्डिंग एक महत्त्वाचा भाग असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. तुमच्या बॅटिंग आणि बॉलिंगच्या बरोबरीने फिल्डिंग होणं, चांगली होणं गरजेचे असते, तेव्हा तुम्ही जिंकत असा. यावेळेला फुल टॉस होता. इथे एक्झॅक्ट काय घडलंय, आय थिंक बॅटर बोल्ड झालाय. प्ले डाऊन, फलंदाज बाद होतोय. चौथा धक्का. काय चेंडूच्या हाताळले आणि मात्र त्या ठिकाणी या प्ले डाऊन होऊन आता मात्र समीर वखारे सुद्धा आता मात्र दगावच्या दिशेने चालला आणि इथे मात्र लागणार आहे या ठिकाणी चौथा धक्का. आणि पाय या ठिकाणी स्क्वेअर अँगलला मात्र दाखवण्याचा प्रयत्न करतायत आणि स्वतःवरती किती नाराज. आणि त्या मात्र या ठिकाणी ऋतिक गोडे आलाय. छोटा पॉकेट मानप्रॉम देवरुंग पाडा. विजयच्या सोबतीला स्थिती तर खूपच छान आहे, परंतु इथे विजूनं मात्र या ठिकाणी जबरदस्त पलटवार केला. आतापर्यंत 4 लिगली बॉल हाताळले, एक सफलता त्याच्या नावावरती राहिली. 6 धाबा एक्झॅक्टली खर्च केल्यात, परंतु त्यामध्ये एक मिसफिल्डचा चौकार सुद्धा आपण इथे पाहतोय. आणि मात्र या ठिकाणी शेवटच्या 2 चेंडूवरती किती धाबा तो खर्च करणार. आतापर्यंत चांगली लाईन त्याने मेंटेन केलेली आहे. आणि पहिल्या चेंडूत फटका हवेत केला, परंतु क्षेत्ररक्षक निकेश लिये आता चूक करणार नाहीये, कारण त्यांनी सांगितलं आता मात्र भरपूर झाल्या चुका. आणि आता मात्र या ठिकाणी कुठल्या प्रमाणात चूक झाली ना. आणि झेलच्या स्वरूपात या ठिकाणी जसा ऋतिक आला तसा तो माघारी चाललाय. आणि धक्का क्रमांक या ठिकाणी 5वा लागत असताना टीम
रोशन स्पोर्ट फुटबॉल संघाला. परत असं संगीत आणि तेवढा चांगला झेल आपल्याला बघायला मिळाला. एक्सलंट टेक इन फ्रॉम फील्डर निकेश लिहे. त्याच्याकडनं एक चूक जरूर झाली होती, परंतु त्याच्यानंतर त्या चुका सुधारणं गरजेचे असतात. एक चूक माफ असते, परंतु तीच चूक सातत्याने जर तुम्ही केली तर मग त्या चुका आपल्या संघाला धोका देत असतात आणि तो धोका आता टाळण्यासाठी त्या चुका सुधारल्या गेल्या. झेल पकडली आहे. बॅक टू बॅक 2 खेळाडूंना बाद केलंय. विजूनं हॅट्रिक वर असेल आणि आता 57 ला 5. न्यू बॅटर लारा. आणि हॅट्रिक आता मात्र या ठिकाणी विजू मात्र कम्प्लीट करेल का? फिल्डिंग मध्ये आय थिंक या ठिकाणी थोडंसं बदलाव पाहायला मिळतोय. लारा गांगुडे आला आणि आय थिंक ALPL 2026 एक्झिबिशन मॅच तुम्हाला मात्र उद्याच्या नाईटमध्ये मात्र पाहायला मिळेल. इथे मात्र हॅट्रिक बॉल फुल टॉस आणि खऱ्या अर्थाने त्याच्यावरती लारा मात्र मिस झालाय. चला पुन्हा ऑन स्क्रीनवरती मी SK डिटर्मिनला विनंती करतो की आमने लोणारचा तुम्ही स्क्वॉड पाहू शकाल. किरण पाटील सावत, अक्षय थेटी नानकर, अनिकेत आय थिंक अंकित दलवी नानकर, आदित्य वाकडे सौदरपाडा, विनय पाटील फ्रॉम पिसे, मनोज घाटाल फ्रॉम येवई, सुनील गांगुडे फ्रॉम बाबगाव, कैलास पाटील फ्रॉम सावत, रणजित पाटील फ्रॉम मुठवल, दैवत वेलेकर फ्रॉम इताडी आणि संकेत पाटील फ्रॉम आमनेपाडा. ही प्लेइंग लिस्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि अजून मात्र त्याच्यामध्ये 1 ते 2 खेळाडू मात्र ऍड होऊ शकतात. कदाचित लखन पाटील सुद्धा खेळू शकतात किंवा कदाचित राकेश दिगाडकर असतील. राजनोली जिल्हा परिषद गट आणि आमने लोणार जिल्हा परिषद गट अशी तुम्हाला एक्झिबिशन मॅच ती मात्र टेक उद्या मिड नाईटमध्ये मात्र पाहायला मिळणार आहे. आणि खऱ्या अर्थानं पाहू शकला ठिकाणी 40+ साठी पहिल्या क्रमांकासाठी, त्याचप्रमाणे दुसऱ्या क्रमांकासाठी सन्माननीय मनोहरजी केणे यांच्या माध्यमातून आम्हाला या सर्व ट्रॉफी स्पॉन्सरशिप करण्यात आलेल्या आहेत. आणि त्याचप्रमाणे बस बॅटर, फिल्डर आणि आय थिंक बॉलर आणि सिरीजसाठी अनिताजी केणे आणि बारामजी मेहर यांच्याकडून या ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सरशिप दिलेल्या आहेत. या सर्व दात्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. ओव्हर क्रमांक 57 धावा फलक्यावरती आणि शेवटचे 6 बॉल शिल्लक आणि गोलंदाज आता मात्र या ठिकाणी विनय पाटील. टीमचा आयकॉन खेळाडू आहे. पवनपुत्र ब्लास्ट टीमनं त्याच्यावरती खूप मोठं बीड लावलं होतं आणि आता त्याच्याच हातामध्ये चेंडू सोपवलाय. स्वतः कॅप्टन ओ हो विजय केने हा जखमी वाघ आहे आणि जखमी वाघाची दहाड ही फार मोठी आहे आणि जबरदस्त हुकचा फटका, षटकार. काय हुकचा फटका या ठिकाणी पाहू शकाल. जबरदस्त मात्र या ठिकाणी स्ट्रोक सिलेक्शन आणि दरम्यान या ठिकाणी पाहू शकाल भावाली गावचे सुप्रसिद्ध उद्योजक सरमणी यशवंत केणे साहेब आणि आमने गावचे समाजसेवक सरमणी विश्वजितजी केणे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं आमने लोणार प्रीमियर लीग 2026 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. षटकारानंतर पाहू शकाल परफेक्टली यॉर्कर आणि त्याच्यावरती मात्र दुहेरीचा प्रयत्न होतो आणि तो प्रयत्न अंगलिकी आलाय कारण बॅटर लारा रनआउटच्या स्वरूपात बाद. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या? फायर है ला 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 ला. मात्र त्याच्यानंतर परफेक्ट यॉर्क लेंथ आणि त्याच्यावरती दुहेरी धावेच्या प्रयत्नात गांगुर्डे त्या ठिकाणी बाद होतोय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 64 असताना फार मोठी टोटल येथे उभारली गेलेली आहे. आणि आता यानंतर जो सामना होणार आहे दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी रेडी राहायचं आहे. क्वार्टर फायनल पहिल्या रात्रीमधील जो पेंडिंग सामना आहे ती क्वार्टर फायनलची लढत तुम्हाला बघायला मिळेल.
जॅन्स 11 सावध वर्सेस राजमाता जिजाऊ स्पोर्ट चौधरपाडा आणि न्यू बॅटर सुनील गांगुर्डे. दोन्ही ब्रदर्स एकाच टीम मध्ये बघायला मिळतात. परंतु समोर विजय आहे. खोलवा टप्प्याचा बॉल होता, ऑन साइडला ड्राईव्ह केला, लॉंग ऑनला एकदा मिळाली, कीपर एंडला थ्रो आलाय आणि 2 धावा वेगवान त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. कदाचित बॉलर एंडला थ्रो आला असता तर विकेट मिळू शकली असती त्या एंडला, 1 रन्स तर वाचली असती. मात्र विजय केनेवरती टार्गेट होतं. हो, आणि पीसी संघाला मात्र विजयचे विकेट्स हवी आहे आणि त्यामुळे मात्र त्यांना एक्झॅक्टली एकाच धाब्याची पर्वा नव्हती, परंतु विकेटची पर्वा होती. आणि परंतु दोन्ही बॅटर वेळेवरती आपापल्या कॉपिंग क्रीजमध्ये पोहोचले गेले. हो, पुन्हा एक चांगला चेंडू षटकारानंतर जबरदस्त लेंथ मात्र विनय पाटीलला यूज केलेला आहे, परंतु लॉंग ऑनवरती पुन्हा मिस्टेक घडली, पुन्हा दुहेरी रन्स इकडे मात्र कंप्लीट. आणि आता मात्र या ठिकाणी तिसरी मिळेल का, परंतु नाही. अजय भांबरे मात्र बॅकअपसाठी आले आणि 2 धावा मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. चांगल्या स्थितीमध्ये आता मात्र आपल्याला रोशन स्पोर्ट मुठवल संघ पाहायला मिळतोय. तब्बल 68 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात आणि अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स आपल्याला बघायला मिळाला. प्रत्येकी बॅटरचा कॉन्ट्रीब्युशन या मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळाला. 68 धावा धावफलकावरती लागल्यात, 68. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण बघतोय की जेथे धावांचा पाठलाग होणं कठीण झालाय, त्या परिस्थितीमध्ये आता जवळपास 70च्या दिशेने वाटचाल. हो, यावेळेला फटका फसला, बॉल हवेत आहे, ऑन साइडला स्विंग जरूर केला, परंतु स्क्वेअरला क्लिअर करता आलेलं नाहीये. चांगला झेल, या मॅच मधील दुसरा झेल पकडलाय निकेश लिहेनं. खेळाडू बाद होतोय विजय केने. आय थिंक या सामन्याचा आपण विचार जर केला तर निकेशकडे तब्बल 3 जेल आले होते, त्यापैकी 2 पकडले, 1 त्याने सोडला. आणि खऱ्या अर्थानं चुकांमधून त्यांनी मात्र लवकरच आपल्याला त्या ठिकाणी दुरुस्त केले असंच मात्र या ठिकाणी म्हणावं लागेल. आणि 7वा धक्का लागत असताना या ठिकाणी टीम रोशन स्पोर्ट मुठवल संघाला, परंतु विजयचं आता मात्र या ठिकाणी टाळ्यानं स्वागत केलं, कारण एक महत्त्वपूर्ण इनिंग मात्र त्यांनी तिथे पेश केली. 7 चेंडूचा सामना करत असताना त्याच्या बॅटमधून तब्बल 16 रन्स मात्र आपल्याला पाहायला मिळाले. आणि त्या मात्र न्यू फलंदाज सुनीलच्या सोबतीला मैदानाच्या आतमध्ये आलाय मिस्टर चैनू पाटील, मॅन फ्रॉम मुठवल. आणि शेवटचा बॉल आता मात्र शिल्लक आहे. शेवटचा बॉल तो मात्र या ठिकाणी फेस करण्यासाठी सज्ज होणार, परंतु जबरदस्त कमबॅक विनय पाटीलचा, कारण पहिल्या चेंडूवरती त्याच्या अगेन्स्ट षटकार आला होता. परंतु खऱ्या अर्थाने पीसी संघाचा विचार केला तर गोलंदाजाने एक एक्स्ट्रा धाव खर्च केली नाहीये. शेवटचा बॉल या पहिल्या डावातील आणि त्याच्यावरती सुद्धा विकेट्स प्राप्त केली विनय पाटीलला. मिड विकेटला मात्र कुठल्या प्रमाणात चुकी झाली नाहीये. 68 धावसंख्येवरती मात्र या ठिकाणी डाव संपन्न झालाय. आणि आता मात्र हा सामना जिंकण्यासाठी पवनपुत्र ब्लास्टर पीसी संघाला 69 धाबांचं टार्गेट समोर असेल. तो टार्गेट इथं मात्र कंप्लीट केला जाणार की त्या धाबांचं संरक्षण मुठवलच्या वतीने केलं जाणार. तत्पूर्वी आता मात्र या ठिकाणी पुढील टॉस आपण करूया. जयंत शिलवन सावध आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल राजमाता जिजाऊ स्पोर्ट चौधरपाडा. आणि नाणेफेकीसाठी आपण पाहुण्यांना मात्र इथे इन्व्हाइट करूया. सन्माननीय प्रसादजी पाटील आणि सन्माननीय छत्रपती शेठ भामरे, मी दोघांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्समध्ये या. आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय आणि हा सामना प्रत्येकी 5 ओव्हरचा असेल, याची आपण नोंद घ्या. OTU टॉस बॉक्स तिकडे सज्ज आहेत आमचे समीरजी ठाकरे, आमचे सहकारी समालोचक. थँक्यू सो मच. पाहुण्याच्या शुभास आपण टॉस या ठिकाणी Check. करत आहोत. चेक सन्माननीय यशवंत केणे साहेब आणि विश्वजित केणे साहेब आपणही जॉईन व्हा टॉस बॉक्समध्ये. 5 ओव्हर मॅच. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. काही मान्यवर आपल्यासोबत आता जोडले जात आहेत आणि जरूर प्रत्येकी 5 षटकांचा सामना असणार आहे. दोन्ही कॅप्टनच्या माहितीसाठी क्वार्टर फायनलची लढत आहे. जो जिंकेल तो सेमी फायनल मध्ये पोहोचेल. चला तर एका बाजूला ALPL आणि दुसऱ्या बाजूला 7 स्टार. सावध संघाचा कॉल. 7 स्टार इज अ कॉल आणि तेच आलेला आहे. 7 स्टार अशी मागणी होती आणि ते आल्या. मी पाहुण्यांना विनंती करतोय आपण पुन्हा मंचावरती बसावं. दोन्ही टीमला शुभेच्छा दिल्या जात आहेत. जरूर सुजित, नाणेफेकी जिंकलेली आहे, मॅच मोठी आहे. जो जिंकेल तो ट्रॉफीज पात्र ठरेल आणि सुपर 4 मध्ये पोहोचणार आहात. काय निर्णय घेतात? क्षेत्ररक्षण करू. काय सांगाल मागचं कारण? क्षेत्ररक्षण का करणार आहात? गोलंदाजांवर तुमचा जास्त भरोसा की तुमच्या चेसिंगवर विश्वास आहे? गोलंदाजांवर भरोसा आहे, चेसिंग आम्ही करू.
नितीन चौधरी आणि मोरेश्वर सुतार जबरदस्त फॉर्मात आपल्याला बघायला मिळालेत. आज त्यांना सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करायची आहे, परंतु त्या अगोदर गोलंदाज कोणते असतील की जे कमीत कमी धावांपर्यंत थांबवतील? आकाश आहे, राहुल आहे, आपला ओमकार आहे, चांगलेच बॉलर आहेत. शुभेच्छा असतील या क्वार्टर फायनलसाठी. राकेश, सेमीफायनलकडे लक्ष 100%. कोणाकडनं जास्त अपेक्षा? तुझा परफॉर्मन्स चांगला राहिला आहे, अंकित चांगला खेळला, आणखी बॅटिंगमध्ये कोणाकडनं तुला अपेक्षा आहेत? अपेक्षा सगळ्या टीम करून आहे. टीमनी 100% देण्याचा प्रयत्न करावा. सिनियर खेळाडू आहेत संघामध्ये, काही गोरख असेल, कैलास पाटील असेल, हे जे सिनियर क्रिकेटर आहेत यांचं मार्गदर्शन तुम्हाला मैदानामध्ये काय मिळतं? ते फक्त सांगतात की प्रत्येक प्लेयरने 100% द्या आणि मॅच जिंकायचा प्रयत्न करा. आणि संघ मालक प्रथमतःच या वर्षामध्ये आपण पाहतोय की आदरणीय कुंडलिक पाटील यांनी संघ खरेदी केला. त्यांचा एखादा मेसेज असतो मॅच झाल्यानंतर, जिंकल्यानंतर किंवा हारल्यानंतर? आतापर्यंत तुम्ही जिंकतच गेलात मला वाटतं, तरी देखील काही तुम्हाला संदेश त्यांनी पाठवला होता की आज काय करायचं आहे? काय नाही, एक पहिलीच ते टुर्नामेंट भरली, आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. चला तर शुभेच्छा असतील तुम्हाला देखील. नाणेफेकी संपन्न झालेली आहे. टॉस जिंकून जॉयंट्स 11 सावधनं गोलंदाजी करण्याचा प्रथमतः निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे जिजाऊ, राजमाता जिजाऊ स्पोर्ट्स चौदरपाडा संघाला. नाव बॅक टू कॉम्बॉक्स. योगी पाटील सर इज हिअर. थँक्यू. धन्यवाद समीर. तत्पुरते काही सन्मान आहे ते आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. आज आपल्यामध्ये पावशिकल भावाली गावचे उद्योजक सन्माननीय यशवंत केणे साहेब आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांना आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. मी यशवंत केणे साहेबांना विनंती करतोय की आपण स्वागत कक्षामध्ये या. आपला सन्मान 7 स्टार कमिटीच्या वतीनं त्या ठिकाणी केला जाणार आहे. सन्माननीय यशवंत केणे साहेब यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. बारामजी मेहर आणि लखन पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे मात्र या ठिकाणी केला जात आहे. तदनंतर या ठिकाणी आमनेगावची प्रसिद्ध उद्योजक विश्वजितजी केणे साहेबांना विनंती करतो की आपणही स्वागत कक्षामध्ये या. आपलाही सन्मान या ठिकाणी 7 स्टार कमिटीच्या वतीनं केला जाणार आहे. या विभागातील नामचिन्ह व्यक्तिमत्व आपल्याला आज व्यासपीठावरती पाहायला मिळतात. सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण पाहतोय ALPL अर्थात आमनी लोणार प्रीमियर लीग 2026 सीझन 3 दरम्यान विश्वजितजी केणे साहेबांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. धन्यवाद. बॅक टू क्रिकेट. आणि दरम्यान या ठिकाणी मुठवल गावचे विद्यमान पोलीस पाटील स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल संघाचे संघमालक उत्तम शेठ पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचंही करूया आपण सहर्ष स्वागत. आणि कालच्या दिवसामध्ये आय थिंक रजनीमध्ये त्याच्या संघानं थेट सेमीफायनलमध्ये सुद्धा प्रवेश केलाय. त्यांचं करूया आपण अभिनंदन. माझ्या सोबतीला मात्र पुन्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातात अजय घरत. वेलकम अजय. थैंक यू सो मच योगी. एक अच्छा टारगेट इस मैच में भी देखने को मिल रहा है. ALPL सीजन 3 की ये चौथी रात. ग्रुप डी के मैचेस आज खेले जा रहे हैं. हालांकि अगला मैच ग्रुप ए का रहेगा जो क्वार्टर फाइनल रहेगा, लेकिन ये मैच बड़ा इंपॉर्टेंट है दोनों टीमों के लिए. दोनों टीमें अपने अभियान की शुरुआत कर रही है. रोशन स्पोर्ट्स मुठवल और पवन पुत्र ब्लास्टर्स पी से. पवन पुत्र ब्लास्टर्स पी से टीम के सामने 69 रनों की चुनौती. पिछले मैच में टारगेट 68 था, वो मैच थोड़ा एक तरफा रहा. और योगी, जब भी 10-11 रन प्रति ओवर स्कोर बना है तो वो काफ़ी टफ रहा है. तो ये टोटल काफ़ी अच्छा है, लेकिन बैटिंग ज़बरदस्त है पवन पुत्र ब्लास्टर्स के पास. सागर वनगा पहली गेंद का सामना करते हुए. ओ स्क्वेयर ऑफ द विकेट, इनसाइड आउट खेला है. फील्डर पीछा तो करेंगे लेकिन पहुंचना बहुत मुश्किल है, नहीं पहुंच पाए. 4 रन. सुनो दीवानी तेरी जवानी. म्हणून हा फटका केला. आणि सध्या आपण पाहतो की अजय जागेला फार भाव आहे. जागा देऊ नका. आणि इथे मात्र गोलंदाजाने जागा दिली आणि त्याच्यावरती काय जबरदस्त मात्र या ठिकाणी स्क्वेअर ऑफ द विकेट पहिला चेंडूवरती चौकार प्राप्त केला है. बैटर सागर वंगाड़ मैम फ्रॉम सोनाली फाड़ा. हालांकि गेंद खराब नहीं थी, अच्छे लेन पर रखी हुई, थोड़ी सी मूव भी हुई थी, लेकिन उन्होंने जगह बनाई और उसको सही जगह भी दिखाई. क्लासिक शॉट के साथ शुरुआत. एक और अच्छा शॉट इस बार हल्के हाथों से ढकेला है कवर्स में, डीप में, वहां पर फंबल. डीप में आप इस तरह की गलतियां नहीं कर सकते हो. एक तो ये विशाल मैदान है, हल्की भी चूक होती है डीप में तो फिर सिंगल को डबल में कन्वर्ट किया जाता है, जो कि इस बार भी देखने को मिला.
सागर वनगा के साथ आदित्य, ये सलामी बल्लेबाज। बड़ा रनचेज है, उनको पता है कि शुरुआती ओवर्स का खेल महत्वपूर्ण है। पिछले मैच में क्या हुआ था कि पावर प्ले में रन्स नहीं आए थे, जिस वजह से पाटिल डेवलपर्स टीम के लिए परेशानी का सबब बना और आखिरकार मैच उनको गंवाना पड़ा। हो, परंतु इथे या स्टार्ट चांगली आपण पाहतोय पवनपुत्र ब्लास्टर पीसी संघाची, कारण 6 धावा फलकावरती आणि इकडे मात्र रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय बॅटर बीट आणि एसटी रक्षकाने सुद्धा मात्र या ठिकाणी हलकीशी मिस्टेक केली गेली आणि तोपर्यंत सिंगल रन्स। इम्प्रोवाइज क्रिकेट खेलने का प्रयास है, जबकि सीधे बल्ले से अच्छे शॉट्स खेले थे उन्होंने पहली 2 गेंदों पर, सफाई से खेल नहीं पाए थे लेकिन सिंगल मिला जरूर है। सुनील गांगुर्डे ELPL के पहले सीजन में खासा प्रभावित किया था, ये लेग कटर थी और शायद वहां पर कैच ड्रॉप हुआ है। जी हाँ, बिल्कुल आसान सा कैच था ये गलती भारी पड़ सकती है। और योगी आपको याद होगा कि एक ओवर में 6 रन भी डिफेंड किए थे सुनील गांगुर्डे ने, तो नई गेंद का भी इस्तेमाल कर सकते हैं, मिडिल ओवर्स में आप उनको ला सकते हो, आखिर के ओवर्स में भी उनको गेंदबाजी दी जा सकती है। लेकिन अजय वो साल दूसरा था, ये साल दूसरा है, उनके सामने टीम अलग है। आणि जर इथे सागर वंगाने तर हॅट्रिक कंप्लीट केली सिक्सरची, तर वैभव शेठ पाटील यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिल्या जाणार आहे। परंतु इथे या समोर आहे आदित्य शेलार आणि काय झेल पकडला, वा वोड कॅच बाय बलवंत दलवी। आज बलवंत आय थिंक जिथे हात लावतो अजय तिकडे सुगणं तयार करतोय, कारण बॅटिंगमध्ये सुद्धा मात्र जबरदस्त खेळ त्याने साकारला आणि हा झेल पहा, अगदी पाठवर जात असताना ऍक्शन रिप्ले पाहू शकाल। इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न, इनफिल्डला बीट करण्याचा प्रयत्न आदित्य शेलारने केला आणि त्यानंतर पहा, वा वा ब्युटिफुल कॅच। ELPL में कई आसान से कैचेस भी ड्रॉप होते हुए हमने देखे हैं, लेकिन ये मुश्किल कैच लपका गया है, सर्कल छोड़कर बाहर निकले थे बलवान और जबरदस्त कैच, पीछे की तरफ भागते हुए कैच लपकना कभी भी आसान नहीं रहता है। बल्लेबाज ठीक तरह से टाइम भी नहीं कर पाए थे, बल्ले के थोड़ी सी निचले हिस्से पर लगी थी, उन्होंने जगह बनाई थी ऑफसाइड को खुला करते हुए, इनफील्ड को क्लियर करने का प्रयास, लेकिन फील्डर को क्लियर नहीं कर सके। आखिरकार एक दर्शनीय कैच, 7 पर लगा है पहला झटका, आदित्य खाता नहीं खोल पाए। आय थिंक आदित्य शेलारचे प्रयत्न चांगले होते, परंतु नशिबानेच त्याला साथ दिली नाही असंच आपण या ठिकाणी म्हणू शकतोय, कारण इनफिल्डला लगभग त्याने बीट केला होता, परंतु चेंडूला उंची जास्त मिळाली आणि त्यामुळे मात्र फिल्डर बलवंतकडे मात्र तो वेल त्याला प्राप्त झाला आणि त्याच्यामुळे मात्र अगदी चांगल्या प्रमाणात झेल त्याने तो मात्र फिनिश केला। न्यू बॅटर एंटर होता असताना निकेश लिहे आलाय, मॅन फ्रॉम जांबुलपाडा। कल भी एक लिहे को हमने देखा था, ओमकार लिहे, जिन्होंने 4 गेंदों पर 4 रन डिफेंड किए थे एक मैच में, मैच जिताया था RD11 को, हालांकि क्वार्टर फाइनल मुकाबले में RD11 परास्त हो गई। आज निकेश, खूबसूरत गेंद, गति में परिवर्तन, कटर का इस्तेमाल, और यही तो खासियत है सुनील गांगुर्डे की गेंदबाजी की। अच्छे लेन पर रखा था, थोड़ी सी उंगलियां बाहर की तरफ फेरी थी गेंद पर और उस वजह से गेंद बाहर की तरफ कटी भी है। काय जबरदस्त वापसी सुनील गांगुर्डेची आपण पाहिली आहे, पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, परंतु त्याच्यानंतर फलंदाजाला मात्र पूर्णपणे त्याने शांत ठेवलेला आहे, ही कला सुनीलकडे आहे, सातत्याने मात्र व्हेरिएशन तो दाखवत असतो आणि खऱ्या अर्थानं बाबगावकरांना लाभणारा चांगला हिरा आहे आणि आज रोशन स्पोर्ट मुठवल संघासाठी जबरदस्त खेळ साकारतोय। पुन्हा एक चांगला चेंडू, पुन्हा मात्र विकेटच्या पाठीमागे कीपर बीट झाले, त्याच्यानंतर डायरेक्ट हिट आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपात आय थिंक लगभग बॅटर दगावच्या दिशेने चाललाय, म्हणजे काम तमाम आहे। दुसरा धक्का लागत असताना या ठिकाणी टीम पवनपुत्र ब्लास्टर पीसी संघाला। बैट्समैन को तो बहुत जल्दी समझ में आता है, अंपायर ने जरूर थर्ड अंपायर की तरफ रुख किया है, लेकिन बल्लेबाज थोड़ा सा आगे निकले थे और ये देखिए क्या हुआ है, बहुत दूर रह गए, काम तमाम। दूसरा झटका लगता हुआ निकेश लिहे पेविलियन की राह पर और वे भी खाता नहीं खोल पाए, दोनों बल्लेबाज शून्य पर आउट हुए, सबसे पहले आदित्य शेलार और अब निकेश लिहे। खराब शुरुआत, 7 पर 2। पहिल्या षटकाचा खेळ कुठेतरी आपण जर पाहिलं तर रोशन स्पोर्ट मुठवल संघाच्या नावावरती राहिले असंच म्हणावं लागेल, कारण 69 धावांचं लक्ष्य समोर आणि पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा या ठिकाणी जोडल्या गेल्या।
हालांकि रोशन स्पोर्ट्स मुठवल टीम की भी शुरुआत इसी तरह की थी। उन्होंने भी पहले ओवर में 7 रन बनाए थे और 2 विकेट्स उनके भी गिरे थे, लेकिन वहां से फिर खास तौर पर बलवंत दलवी कप्तान डटे रहे और काउंटर अटैकिंग पारी उनकी 40 रनों का जबरदस्त योगदान, जिसके बलबूते पर 68 बनाए टीम ने। अब 5 ओवर्स में 62 रनों की आवश्यकता है। पारी को स्थिरता देना एक बहुत बड़ी कला होती है, क्योंकि ये कला हर किसी के पास नहीं होती है। खासतौर पर ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटर्स के पास बहुत कम ये देखने को मिलता है, जो बल्लेबाज एंकर का रोल अदा करते हैं और ज़रूरत पड़ने पर बड़े शॉट्स खेलते हैं। ज़्यादातर बल्लेबाजों को हम देखते हैं कि वो जल्दबाजी करते हैं, हर गेंद पर बड़ा प्रहार करने की कोशिश होती है और उसका नतीजा यह होता है जहाँ पर गेंदबाज अच्छी लाइन लेंथ पर गेंदबाजी करता है तो फिर विकेट गिरने की संभावना बन जाती है। लेकिन आपको यहाँ पर विकेट पर रुकना पड़ेगा, जब विकेट पर टिकेंगे तभी तो रन बनेंगे। हो, आणि मित्र म्हणतो की तुमच्याकडे कुठलीही कला असू द्या, छोटी असू द्या किंवा मोठी असू द्या, ती मात्र तुम्ही सादर करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही ती कला जर लोकांपर्यंत जेव्हा तुम्ही पोहोचवाल त्यावेळी त्या कलेला वाव मिळू शकतो. आणि या ठिकाणी तो स्पेल सुनीलच्या वतीने चांगल्या प्रमाणे पाहिला. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज या ठिकाणी मिस्टर विजय केने आयकॉन ऑफ रोशन स्पोर्ट मुठवल, वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर. मी नेहमीच त्याला म्हणत असतो, परंतु या ठिकाणी पहिलाच बॉल थोडंसं पहिल्या चेंडूवरती व्हेरिएशन त्याने करण्याचा प्रयत्न केला, परंतु ऑफस्टम्पच्या भरपूर बाहेर निघाला आणि त्यामुळे पहिल्या चेंडूवरती पंचाच्या वतीने त्याला दंडित केलंय. एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र एक धाव त्याने खर्च केली आणि या फलक्यावरती 8 धावा लागल्या गेल्या. बाउंसर के साथ शुरुआत और अपने सामने ही पटक दिया था। एक और शॉर्ट बॉल इस बार पुल कर दिया है, जबरदस्त स्ट्रोक। कोई खिलाड़ी डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर नहीं है, गेंद बाउंड्री के बाहर। 6 रनों का इशारा करते हुए अंपायर। गुड लेंथ या फिर फुलर लेंथ की गेंदबाजी करते हैं। एएलपीएल के पहले सीजन में तो बहुत ही कामयाब रहे थे और प्लेयर ऑफ द टूर्नामेंट भी बने थे इसी मैदान पर। इस मैदान को तो अच्छी तरह से जानते हैं, लेकिन आज शुरुआत उनकी देखिए, पहली गेंद बाउंसर, उसको वाइड घोषित किया अंपायर ने और फिर से शॉर्ट ऑफ लेन डिलीवरी, जिसका फायदा उठाया है सागर ने। आणि आय थिंक पाहिले की अजय थोडंसं मात्र त्या ठिकाणी चेंडूवरती फिंगर रोड सुद्धा मात्र विजयने केलं होतं आणि त्याच्यावरतीच मात्र त्या ठिकाणी थोडीशी मिस्टेक घडली गेली. पहिल्या पर्वामध्ये विजय केने मॅन ऑफ द सिरीज म्हणून राहिला होता. दुसऱ्या पर्वामध्ये आपण रणजित पाटीलला पाहिलं, स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल संघाच्या माध्यमातून खेळत असताना. आणि हा तिसरा पर्व आपण इथे पाहतोय. आणि या ठिकाणी पाहू शकाल देवरुंगपाड्याचे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय शरदजी गोडे आणि माजी उपसरपंच रोहितदासजी गोडे यांचं मात्र शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला, खेळायला लगेच सुरुवात करा, जास्त वेळ आपण घेऊ नका. आणि मॅच बॉल आलेला आहे आणि या खऱ्या अर्थात शरदजी गोडे यांच्या माध्यमातून मार्तंड बिल्डर्स अँड डेव्हलपर्स संघाची बांधणी केली गेली या स्पर्धेमध्ये, खास करून 40+. आणि त्यांचा संघ आय थिंक फायनलमध्ये सुद्धा धडकलाय. वा, काय चांगली कामगिरी राहिली. पुन्हा ऑनसाइड टर्न करण्याचा प्रयत्न, परंतु शॉर्ट स्क्वेअरकडे क्षेत्रशिका आहे तर सिंगल रन्स मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जात असताना या ठिकाणी 2 गडी बाद 15. 54 अभी भी चाहिए, गेंदे बचे 28 और सागर वनगा को स्टार्ट मिला है, जिम्मेदारी बढ़ जाती है। ऐसे में उनको थोड़ा लंबा खेलना पड़ेगा। अच्छे पोजीशन में आकर खेला है, स्लोवर शॉर्ट बॉल और बेहतरीन शॉट, 4 रन मिलेंगे। सीझनचा आपण जर विचार केला तर मात्र रामच्या बॅटमधून षटकार कमी आलेत, परंतु जेव्हा जेव्हा संधी मिळते त्यावेळी मात्र चौकारामध्ये तो नेहमी डील करतोय. खऱ्या अर्थानं जबरदस्त चांगल्या लयमध्ये आहे. आणि इकडे मात्र पुन्हा शॉर्ट बॉलचा मात्र वापर केला आणि त्याला फक्त दिशा दाखवली आणि चौकार मात्र प्राप्त केला आहे रामानं. 3 लीगल गेंदे हुई है, हालांकि 4 गेंदे डिलीवर की है जिसमें एक वाइड थी और 4 में से 3 शॉर्ट बॉल्स। कहीं ना कहीं विजय केने जिस गेंदबाजी के लिए जाने जाते हैं उस तरह के रिदम में अभी तक नजर आए नहीं है, महंगे साबित होते हुए। रन संख्या 19, 2 विकेटों के नुकसान पर। राम गैप में खेलना जानते हैं और इस बार छकाया है, अच्छी लाइन, अच्छी लेंथ,
थोड़ा सा लेट खेलने का प्रयास था। आणि खऱ्या अर्थाने ही ताकद विजय केनीची आहे. ही लाईन परफेक्टली त्याने मात्र मेंटेन केली आणि त्याच्यावरती फलंदाज राम चौधरीला मात्र त्याने बीट केला. पहिला डॉट बॉल त्याच्या भात्यातून मात्र बाहेर निघालाय. पुन्हा शॉर्ट बॉल, पुन्हा मात्र ते पुल केलाय आणि चेंडू चालला गॅपमध्ये बॉर्डर लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. अजय, आपण तर नेहमीच म्हणतो की एखाद्या वेळी ठेस लागल्यावरती माणूस शहाणा होते, परंतु या ठिकाणी ठेस लागल्यानंतरही मात्र तीच वारंवार चुकी करतो विजय केने. जी हाँ, ये किसी को भी उम्मीद नहीं थी, लेकिन बल्लेबाज राम की तारीफ करनी पड़ेगी। बहुत जल्दी लेंथ को पिक करते हुए जल्दी बैकफुट पर चले गए थे। डिप स्क्वायर लेग पर खिलाड़ी रखा गया था इस दफा, लेकिन उस फील्डर के सामने से निकाला है। जबरदस्त टाइमिंग और प्लेसमेंट। दूसरा चौका राम के बैट से निकलता हुआ, स्कोर बढ़ता हुआ 23 रन 2 विकेटों के नुकसान पर। पवन पुत्र ब्लास्टर्स पीसी टीम का पलटवार शुरू हो चुका है। पहला ओवर गेंदबाज के नाम रहा था, लेकिन दूसरा ओवर पूरी तरह से अभी तक बल्लेबाजों के नाम रहा है। 16 रन अभी तक खर्च किए हैं 5 गेंदों में विजय केने ने। आक्रमण उनके ऊपर और लगातार शॉर्ट पिच गेंदबाजी जिसका खामियाजा भुगतते हुए। इस बार लेंथ बॉल, अब की बार चूक गए बल्लेबाज। स्विंग करना चाहते थे ऑन साइड में, डॉट डिलीवरी और इसके साथ ही महंगे ओवर की समाप्ति। पावर प्ले इज डन एंड डस्टेड। 23 for 2 पवन पुत्र ब्लास्टर्स पी से। अब समीकरण यहां से 24 गेंदें बची है, जीतने के लिए 46 चाहिए। चांगली वापसी मात्र आपण म्हणू शकतो आणि ऑनलाईनच्या माध्यमातून आपल्याच विभागातील एक सुप्रसिद्ध पंच के के आमच्या सोबतीला जॉईन झालेले आहेत आणि त्याने सुद्धा मात्र या स्पर्धेचं भरभरून कौतुक केलेलं आहे. धन्यवाद के के, आपल्या आम्ही स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय आणि असंच प्रेम आमच्या या लाडक्या आयोजकांवरती राहू द्या. आणि हे सध्या पाहू शकाल व्यासपीठावरील दृश्य. सन्माननीय यशवंत केणे साहेब, त्याचप्रमाणे सुरेशजी मेहर, इताडेगावचे समाजसेवक मदनजी पाटील, रोशन स्पोर्ट मुठवल संघाचे ऑनर्स छत्रपती शेठ भामरे, पवनपुत्र ब्लास्टर संघाचे पुरस्कृत प्रसादजी पाटील आणि अन्य मान्यवर सध्या आपण पाहू शकाल. सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. 2 ओव्हरचा खेळ संपन्न झाला. 23 धाबा फलकावते आणि ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पर्धेमध्ये मालिकावीर, बेस्ट फिल्डर, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटरसाठी ज्या ट्रॉफीज आपण पाहतोय, ज्या आम्हाला स्पॉन्सर झालेल्या आहेत, पिसेगावचे युवा उद्योजक वैभवजी पाटील यांना सुद्धा तुम्ही पाहू शकाल. सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. येणारे 24 बॉल आणि विजयासाठी आता मात्र या ठिकाणी 46 धाब्यांची गरज. रोमांचक स्थिति में है यह मैच। नाइसली पॉइज्ड एट द मोमेंट। रिक्वायर्ड रन रेट 11.50 रन प्रति ओवर। और ऑफ माइक भी हम चर्चा कर रहे थे एक इनिंग के दौरान कि ये जो विकेट है यहाँ पर बॉलर यदि कमजोर गेंदें डालेंगे तो ही रन्स बनाना थोड़ा सा आसान हो सकता है। सटीक लाइन और लेन पर गेंदबाजी होगी तो 10 रन प्रति ओवर बनाना भी काफी मुश्किल है। लेकिन पिछले ओवर में विजय ने काफी गलतियां की, जिसका फायदा उठाया बल्लेबाजों ने। नेवर लेकर ऋतिक गोड़े। शॉर्ट बॉल से शुरुआत, जाने दिया है ऑफ स्टंप के काफी बाहर वाइड। ये प्लानिंग थोड़ी सी अलग नजर आ रही है, समझ से परे है। शॉर्ट पिच गेंदबाजी ज्यादा हो रही है पिछले ओवर से। डीआरएस का शायद यूज देखना है। बॉलिंग साइड का रिव्यू अंपायर। यस, आणि या ठिकाणी पाहू शकाल पाहुण्यांचं शुभागमन झालेलं आहे. दरम्यान या ठिकाणी पाहू शकाल सावतगावचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय एकनाथ शेठ पाटील, मातीत तुमची डंपर आमचे, हा फार मोठा व्यवसाय त्यांचा आहे. या मामा, तुमचं आम्ही या स्पर्धेच्या वतीने पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत करतो. कारण यानंतर सावत संघ इन ॲक्शनमध्ये राहणार आहे आणि सावतचे भरपूर आता मात्र समर्थक आणि त्याचप्रमाणे या संघाचे पुरस्कृत शरदजी पाटील यांचाही मात्र शुभागमन झालाय. त्यांचंही करूया आपण हार्दिक स्वागत. आणि व्हाईट बॉल जो अपेक्षित पंचाने निर्णय दिला होता तोच निर्णय योग्य आहे टीव्ही पंचाच्या वतीनं. रिव्यू गवा दिया है। एक ही रिव्यू है आपके पास। थोड़ी जल्दबाजी भी की ना कहीं वहां पर ऋतिक ने फोर्स किया गया। नवा में ऊंचाई है, दूरी नहीं, फील्डर उसके नीचे और कोई गलती नहीं। बढ़िया कैच। लारा गेंद के नीचे, सुरक्षित हाथों की जोड़ी। ये कैच इतना आसान नहीं था। सागर बैकफुट पर जाना चाहते थे लेकिन उतना वक्त मिला नहीं। तेज आई गेंद, बैक ऑफ लेंथ रखी हुई गेंद थी। अच्छा उछाल प्राप्त किया और विकेट प्राप्त करते हुए ऋतिक गोड़े। बेहतरीन कैच लारा द्वारा।
चला न्यू बॅटर लगेचच तुम्हाला एंट्री करायचं आहे प्लीज. सागर आपण जाऊ शकता. सर्कलची कुठलीही पाबंदी नाहीये, परंतु विनंती करतो की बाद होणारा फलंदाज आणि येणाऱ्या बॅटरमध्ये थोडंसं क्रॉसिंग लवकर करा, जेणेकरून जास्त वेळ मात्र इकडे वाया जाणार नाहीये. आय थिंक पुल करण्याचा प्रयत्न सागरने केला होता आणि ऑन स्क्रीन होते पाहू शकाल, ज्याचं नुकतंच इथे शुभागमन झालेला आहे. सन्माननीय एकनाथजी पाटील यांना तुम्ही ऑन स्क्रीनमध्ये पाहू शकाल. विश्वजीतजी केणे जे आमनेगावचे प्रसिद्ध उद्योजक आहेत, त्यांनाही तुम्ही पाहू शकाल. आणि मैदानाच्या आतमध्ये आता मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय आयकॉन द टावर मॅन ऑफ पीस विनय पाटील. आणि या सामना जर आज जिंकायचा असेल पवनपुत्र ब्लास्टर पिचे संघाला, तर खऱ्या अर्थाने आता मात्र विनयला सुद्धा वेळ जास्त घ्यावं लागेल. एबिलिटी काफ़ी है उनके अंदर, ये लक्ष्य उनके लिए उतना मुश्किल तो नहीं होना चाहिए, इक्वेशन खास तौर पर, लेकिन क्रीज पर कितनी देर रुकेंगे वो भी तो देखने वाली बात है. आने वाले बल्लेबाजों में एक और टॉल मैन का आना बाकी है, सागर फुलोरे. आते ही कड़क शॉट ऑन द राइज, ड्राइव किया है लॉन्ग ऑन की जानिब, फील्डर मौजूद. अब की बार हल्का सा फंबल और तुरंत फायदा उठाते हुए बल्लेबाज. बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट्स, 2 रन कंप्लीट. एक रन महत्वपूर्ण है, स्कोर आगे बढ़ता हुआ 26 रन 3 विकेटों के नुकसान पर 69 रनों का पीछा करती हुई इस मैच को जीतने के लिए पवनपुत्र ब्लास्टर्स पीसे टीम रोशन स्मृति मुठवल के विरुद्ध. परंतु पहिल्याच चेंडू जर पाहिला तर अगदी विनयनं परफेक्ट मिडल केलाय, त्याचा कॉन्फिडन्स मात्र या फटक्याने वाढू शकतोय. 2 धावा मात्र तिथे कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावांनी आपल्या डावाला त्याने सुरुवात केली आणि आता मात्र पाहू शकाल अगदी प्रेक्षकांची गर्दी वाढायला सुरुवात झाली. आणि या क्रीडांगणाचा इतिहास आहे, स्पर्धा कुठली असू द्या, जे प्रेक्षकांची गर्दी त्या स्पर्धेमध्ये आपल्याला नेहमीच सातत्यानं जास्त पाहायला मिळत असते. हो, चांगला चेंडू, परंतु मात्र विकेट किपरकडून झाली मिस्टेक आणि इथे मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपात धाबा इथे मात्र पूर्ण केल्या जातील. पुन्हा 2 रन्स मात्र कंप्लीट केल्या गेल्या आणि तिकडे मात्र अजूनही मात्र चेंडू शोधतायत बायच्या स्वरूपात. इकडे मात्र गोलंदाजांनी केली मेहनत, परंतु त्या मेहनतीवरती पाणी पेडलंय विकेट किपरनं. और ये 40 प्लस टीमों के लिए आकर्षक ट्रॉफीज आप देख रहे हो. विनर और रनर अप की जो ट्रॉफीज है मनोहर केने साहब द्वारा दी गई है, उनके पिताजी के स्मरण में, लेट श्रीधर केने जी के स्मरण में, उनके हम विशेष आभारी है. 28 पर 3 लॉफ्ट किया, हवा में गेंद, लॉन्ग ऑफ के खिलाड़ी देखते रह गए. जबरदस्त स्ट्रोक, 6 रन. वाव, काय फटका केलेला आहे. आणि मी नेहमीचा बॅटरचा उल्लेख करतो की अजय या बॅटरच्या समोर किती सीमारेषा लॉंग असू द्या, ती ओलांडण्याची ताकद या खेळाडूकडे आहे. आणि खऱ्या अर्थानं अजय टावर मॅन हा खेळाडू आहे की नाही? यस, इज अ टावर मैन, टॉल मैन, और टावरिंग छक्के लगाने के लिए जाने जाते हैं. प्लेयर ऑफ द टूर्नामेंट, बेस्ट बैटर, बेस्ट बॉलर की ट्रॉफीज 40 प्लस कैटेगरीज के लिए स्पॉन्सर्ड बाय अनंता केने एंड बालाराम मेहर. उनके भी हम विशेष आभार व्यक्त करते हैं. 7 स्टार ऑर्गेनाइजिंग कमेटी के मेंबर्स भी है. मनोहर केने साहब के भी बहुत बहुत हम आभारी है उनके सहयोग के लिए. ऊपरी किनारा, और इस बार कोई गलती नहीं विजय केने द्वारा. दर्शनीय कैच, स्टंप्स के पीछे स्लोवर डिलीवरी से फंसाया गेंदबाज ऋतिक गोड़े ने. बड़ा झटका लगता हुआ पवनपुत्र ब्लास्टर्स पीसे टीम को विनय के रूप में. त्या ठिकाणी वापर केला आणि काय जबरदस्त मात्र त्या ठिकाणी व्हेरिएशन ऋतिक गेडूचं मात्र एक ते कौतुक करावं लागेल, कारण या चेंडूच्या अगोदर त्याच्या आगे षटकार आला होता. कधी कधी आपण म्हणतो की आज एखाद्या गोलंदाजाच्या समोर जर मोठा फटका आला तर तो गोलंदाज कधी कधी सास पडतोय किंवा त्याच्या लाईनमध्ये बिघाड होत असते, परंतु या ठिकाणी हिमतीची दाद द्यावी लागेल ऋतिकची. आणि स्टँडच्या पाठीमागे जो बाकीचा काम होतं तो मात्र विजय केनेनं केला आणि एक मोठी विकेट्स मात्र या ठिकाणी रोशन स्पोर्ट मुठवल संघाने मात्र प्राप्त केली. आणि इथे पाहू शकाल धक्का क्रमांक 4 लागत असताना 34 आकड्यावरती आणि त्या मात्र समीकरण पाहू शकाल. चेंडू शिल्लक आहे त्या ठिकाणी 19 आणि विजयासाठी 35 धाबींची गरज. वैसे इक्वेशन को देखते हुए मुझे अभी भी लग रहा है कि ये मैच बिल्कुल नेक टू नेक चल रहा है. भले ही 4 खिलाड़ी आउट हुए हैं पवनपुत्र ब्लास्टर्स पीसे टीम के, लेकिन बल्लेबाजी में गहराई है. 17 गेंदों में उन्होंने 34 बनाए हैं, अब 19 गेंदों में 35 रन बनाने हैं. तो ये मैच यहाँ से अभी भी किसी भी दिशा में जा सकता है. यहाँ से जो टीम बेहतर खेलेगी वो जीतेगी. सागर आए हैं, सागर फुलोरे अक्रॉस द लाइन घुमाना चाहते थे, चूक गए. अच्छी गेंदबाजी
जबरदस्त वापसी ऋतिक घोड़े की सफल साबित हुए। जरूर कुछ रन्स भी आए इस ओवर में, लेकिन विकेट बहुत ही मूल्यवान प्राप्त की उन्होंने, विनय को उछलता किया। 3 ओवर की समाप्ति पर स्कोर 34 रन 4 विकेटों के नुकसान पर, और बचे हुए 3 ओवर्स में 35 रनों की जरूरत। तर पाहू शकाल या ठिकाणी 3 षटकाचा खेळ मात्र संपन्न झाला आणि खऱ्या अर्थाने स्पर्धेमध्ये जे आपण 70 कंपनीचे जे चेंडू वापरतोय त्यासाठी आम्हाला मोलाचं सहकार्य जय मल्हार स्पोर्ट देवरुपाडा संघाने पुरस्कर्ते संजयजी घोडे यांच्या माध्यमातून आम्हाला चांगलं योगदान या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे। त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय। मल्हार स्पोर्ट, यस, आय थिंक मल्हार त्यांच्या मुलाचं नाव आहे आणि तो संघ मात्र पाहिलं तर फायनलमध्ये एंटर झालाय 40 प्लसच्या माध्यमातून। आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मार्तंड डेव्हलपर्स हा संघ फायनलमध्ये एंटर झाला आणि ती फायनल तुम्हाला उद्या आय थिंक मिड नाईटमध्ये पाहायला मिळेल 40 प्लसच्या माध्यमातून। 18 बॉल शिल्लक आणि 18 बॉलमध्ये 35ची गरज आहे अजूनही मात्र सामना जिंकण्यासाठी। अगदी समान कामगिरी दोन्ही टीमच्या वतीनं मात्र आतापर्यंत झालेला आहे, परंतु हा सामना जिंकेल कोण? रोशन स्पोर्ट मुठवल की पवनपुत्र ब्लास्टर पीसे। बहुत अच्छी स्थिति में बना हुआ ये मुकाबला। चलिए, ड्रिंक्स ब्रेक समाप्त हो चुका है, खेल की शुरुआत करनी है, समय का ख्याल रखें। 18 गेंदे 35 रन और 2 धाकड़ बल्लेबाज इस समय क्रीज पर मौजूद है। राम 2 चौके लगा चुके हैं, 8 पर बैटिंग करते हुए 4 गेंदें खेली है। सागर का खाता खुलना बाकी है, अभी अभी क्रीज पर आए हैं और जब सागर शुरू हो जाते हैं तो फिर उनको रोकना बहुत मुश्किल होता है, लेकिन क्या वो बड़े शॉट्स उनके बैट से निकलेंगे या नहीं, देखने वाली बात है। और अब गेंदबाजी के लिए सुनील गांगुर्डे एक बार फिर से तैयार होते हुए बॉलिंग की शुरुआत की थी। पावर प्ले में पहला ओवर 2 सफलताएं उस ओवर में मिली थी। एक बैटर रन आउट हुए थे, 1 विकेट सुनील के खाते में, सिर्फ 7 रन दिए थे, तो उनका दूसरा ओवर काफी अहम ओवर। बहुत ही भरोसेमंद गेंदबाज है और जिसकी चर्चा मैंने शुरुआत में की थी कि नई गेंद का भी इस्तेमाल कर सकते हैं, डेथ ओवर्स में भी, मिडिल ओवर्स में भी उनको आप यूज कर सकते हो। ओवर पेज लॉफ्ट किया, तारामंडल में भेज दिया है, डीप मिड विकेट पर फील्डर, लेकिन फील्डर के मस्तक पर दस्तक, 6 रन। वाह, काय फटका खेळलाय बाटर राम चौधरी। हे राम ये क्या कर दिया, असंच मात्र म्हणत असतील रोशन स्पोर्ट मुठवल संघाचे खेळाडू आणि त्यांचे प्रेक्षक। प्रॉपर कनेक्शन आणि या फटक्याला उंची सुद्धा जे चांगली मिळाली आणि जे अंतर कापायचं होतं आणि बॅटचा फ्लो पहा, ज्या दिशेने फटका खेळायचा आहे त्याच दिशेने मात्र बॅटचा स्विंग पाहायला मिळतोय। व्हाट शॉट। और राम के बारे में चर्चा होती है कि ज्यादा सिक्सर्स नहीं लगाते हैं, लेकिन इस बार उनके पाले में गेंद थी तो उसको डिपॉजिट किया उन्होंने डीप मिड विकेट बाउंड्री के बाहर। शॉट ये भी अच्छा है, फुल पर लेकर घुमाया है, डिप स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात वहां पर। फील्डिंग तो अच्छी हुई, लेकिन थ्रो कहां पर कर बैठे थे, बैकअप के लिए फील्डर थे, विकेट कीपर के पीछे, नहीं तो कुछ और रन्स मिल सकते थे। इस दफा सिंगल, स्कोर आगे बढ़ता हुआ 41 रन 4 विकेटों के नुकसान पर, और अब समीकरण यहां से 16 गेंदे 28 रन। कधी सामना झुकतोय रोशन स्पोर्ट मुठवल संघाच्या बाजूने तर कधी सामना झुकतोय या पवनपुत्र ब्लास्टर पीसे संघाच्या बाजूने। अगदी ढोलायमान स्थितीमध्ये सामना आलाय आणि अशाच प्रकारचे सामने रसिकांना मात्र नेहमीच पाहायला आवडत असतात आणि त्यापैकी हा सामना इथे मात्र रंगतदार स्थितीमध्ये सामना पाहायला मिळतोय। सुनील एखाद्या विकेटच्या शोधात जावं लागेल आणि ती विकेटच्या षटकामध्ये तो प्राप्त करून देणार का? ओहो, चांगला चेंडू, लेंथ बॉल आणि पडल्यानंतर अचानक जसा एखादा विमान टेक ऑफ करतोय तसा चेंडूने मात्र टेक ऑफ केलाय आणि मात्र फलंदाज सागरला मात्र त्या ठिकाणी बीट केलाय। जी हाँ, प्रत्याशित रूप से गेंद थोड़ी सी अतिरिक्त उछाल लेकर आई थी और उस उछाल के चलते बीट हुए हैं सागर। हालांकि कुछ खास फुटवर्क भी नहीं था, बहुत दूर से लंबा हिट लेने की कोशिश थी वहां पर सागर की। ये हमारा कमेंट्री बॉक्स और काफी एंजॉयमेंट कमेंट्री बॉक्स में। श्रीयुक्त सुरेश काशीनाथ चौधरी कमेंट्री बॉक्स है हमारा। इस बार खड़े खड़े ऊंचा शॉट खेला जरूर है, लेकिन ज्यादा दूर जाने वाली नहीं, वहां पर है खिलाड़ी और सुरक्षित हाथों की जोड़ी बलवान की। एक और बेहतरीन कैच, सागर आउट।
अजयनं तर भरपूर या ठिकाणी भरोसा दाखवण्याचा प्रयत्न केला होता सागरवरती, परंतु अजय 3 चेंडू तो खेळला आणि 3 चेंडूवरती एकही धाव त्याने मात्र जोडली नाही. आणि इकडे मात्र पहा खेळायचं तो ऑन साईडला, परंतु प्रॉपरली कनेक्शन झालं नाही. आय थिंक बॅटची गिरी मात्र हातामध्ये फिरली असावी आणि तदनंतर मात्र या ठिकाणी वा चांगला झेल मात्र त्या ठिकाणी फिनिश केला. आणि पुन्हा मात्र या ठिकाणी सामना आता झुकत असताना टीम रोशन्स पण मुठवल संघाच्या बाजूनं. म्हणजे आज आपण पाहतो की कधी कधी चांगले फटके सुद्धा पाहायला मिळत आहेत आणि अधूनमधून गोलंदाज विकेटी मात्र प्राप्त करतायत. जबरदस्त मॅच. जी हाँ, कभी मैच इस तरफ तो कभी उस तरफ, रोलर कोस्टर राइड अभी तक देखने को मिला है ये मैच. अब 14 गेंदों में 28 रन चाहिए. सागर लगातार बड़े शॉट्स खेलने की कोशिश कर रहे थे, जबकि इस ओवर में पहली गेंद पर सिक्सर आया था. 16 गेंदों में 28 चाहिए थे, तो वहां से शायद थोड़ा संयम भी दिखा सकते थे. ऐसा नहीं है कि हर गेंद पर आपको चौका छक्का ही चाहिए, लेकिन सागर उस सोच के साथ ही बैटिंग कर रहे थे. एक ही गियर में उनकी बल्लेबाजी होने वहां पर होने का प्रयास करने का प्रयास, लेकिन विकेट गवा दिया. नए बैटर क्रीज पर केतन आए हैं, केतन गोड़े. ये भी विकेट मिल सकती है. जी हाँ, डीप मिड विकेट पर इस दफा अच्छा कैच. ताकत नहीं झोंकी थी स्ट्रोक में. अधुरा मन आपण पाहिला, अगदी डबल मायनस शॉट पूर्णपणे ताकदीने खेळला नव्हता. आय थिंक लिडिंग एजच्या अंदाजानंच आपण हा ज्या स्ट्रोकचा उल्लेख करूया. आणि चेंडूमध्ये सुद्धा जर पाहिलं तर गती कमी केली होती सुनीलला. आणि टॉप एज लिडिंग एज आय थिंक. आणि मिडविकेटला चांगला क्षेत्रक्षण. आय थिंक केतनसाठी एक पारितोषिक आलं होतं, परंतु ते पारितोषिक अनाउन्समेंट करण्याच्या अगोदरच मात्र तो आलाय. यापेक्षा अजून दुर्दैव काय असेल. हालांकि शॉट में ताकत नहीं थी, वो खेलना चाहते थे स्क्वायर लेग पर. लीडिंग एज लगने के बावजूद भी गेंद लगभग बाउंड्री तक पहुंची है. और थोड़ी सी ताकत लगाते तो शायद ये मिस टाइम स्ट्रोक भी बाउंड्री के पार हो सकता था, लेकिन काम तमाम हो चुका है केतन गोड़े का. बैक टू बैक गेंदों पर विकेट्स सुनील गांगुर्डे के खाते में. क्या बेहतरीन वापसी रही है उनकी. पहली गेंद पर सिक्सर, लेकिन उसके बाद किया है उन्होंने पलटवार. 41 पर 6 विकेट्स. अब थोड़ी नाजुक स्थिति लगने लगी है पवन पुत्र ब्लास्टर्स पीसी टीम की. 28 रन अभी भी चाहिए. मात्र 13 गेंदों का खेल शेष है. नंबर 8 पर विजय तरे. आणि विजयसाठी तर मात्र पर षटकारासाठी मिस्टर अजय काकडे यांच्याकडून 500ची कडक नोट मात्र दिली जाणार आहे. आणि या सत्रामध्ये विजयनं बॅटिंगमध्ये सुद्धा मात्र चांगला इम्प्रूव्ह केला आहे. सुरुवातीला आपण त्याला फक्त विथ द बॉलला पाहिलेला आहे प्रॉपर गोलंदाज म्हणून, परंतु या सीझनमध्ये ग्रामीण भागामध्ये अष्टपैलू कामगिरी त्याची राहिलेली आहे. परंतु सुनील समोर आहे गोलंदाज. हो पुढे आलाय. हो हो काय प्रयत्न विकेट किपर. आय थिंक लाराला आपण पाहतोय कमालीचा प्रयत्न. चेंडू जरूर त्याच्या हातातून निसरला, परंतु वॉट एफर्ट. गजब का प्रयास था ये. आगे निकले थे और एज लगा, लगभग पहली स्लिप की दिशा में जाते हुए फुल लेंथ ड्राइव दाहिनी तरफ लगाते हुए एक हाथ से कैच लपकने की कोशिश. कैच लपकते तो ये एक बेहतरीन कैच बन सकता था, लेकिन गेंद हाथ से छिटकी है. अंदर की तरफ लाए थे गेंद को. जबरदस्त इन कटर, चतुराई भरी गेंदबाजी और ये एफर्ट कमाल का. जबरदस्त क्रिकेट. सिंगल आखिरी गेंद पर विजय का खाता खुला है. 4 ओवर के पश्चात रन संख्या 42. विकेट गिरे हैं 6 और अब है समीकरण 12 गेंदे 26 बल्कि 27 रन. कुछ भी हो सकता है. क्रिकेटच्या खेळामध्ये वेल बदलायला मात्र वेल लागत नाही. आणि आता मात्र विजयासाठी या ठिकाणी 12 चेंडूमध्ये 27ची गरज असताना लक्षात रोशनफोर मुठवल संघ टायमर ऑन आहे. तुमची टीम मिटिंग झाली असेल तर लगेचच फुल तुम्हाला मात्र या ठिकाणी सजवायची आहे. चला पाहू शकला या ठिकाणी खेल को थोड़ा स्पीड अप करना है प्लीज, बहुत अधिक वक्त लिया जा रहा है. 12 गेंदे 27 रन. राम चौधरी सेट बैटर क्रीज पर है. बढ़िया बैटिंग की है उन्होंने, लेकिन विजय को राम का साथ देना पड़ेगा. और राम का काम अभी तक खत्म नहीं हुआ है. राम को यहां से भी लंबा खेलना पड़ेगा, तब जाकर ये जीत मिल सकती है पवन पुत्र ब्लास्टर्स पीसी टीम को. विजूची मात्र पाहिली तर या विभागामध्ये फॅन फॉलोविंग खूपच जास्त आहे अजय. आणि त्यामुळे पाहतो की त्याच्यावरती बक्षिसाचा वर्षा पाहायला मिळतोय. नुकतंच विवाह बंधनामध्ये जे अडकलेले आहेत ते तांबूळपाड्याचे मिस्टर साहिल पारदे यांच्याकडून जर विजयने सिक्सर हॅट्रिक इथे कंप्लीट जर केली तर तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आणि खऱ्या अर्थानं आता मात्र इथून पवनपुत्र ब्लास्टर पीसी संघाला आता मोठ्या फटक्याचीच आवश्यकता आहे. मानव तरे
मॅन फ्रॉम चौदरपाडा. आणि या चौदरपाड्याचाच खेळाडू आता मात्र फलंदाज विजू त्याच्या अगेन्स्ट आहे. लॉंग रन अप राऊंड द विकेट मात्र आय थिंक ओव्हर द विकेट मात्र सुरुवात करतोय. हो ऑन साईडला मात्र टर्न केला, चेंडू चाललाय पुन्हा मात्र अगदी लारा. आज जिकडे पाहावा तिकडे लाराच दिसतो. आणि तसे जर पाहिलं तर आउटफील्डचा एक जबरदस्त खेळाडू आहे. पहिल्या चेंडूमध्ये सिंगल आली आणि आता येणाऱ्या 11 बॉलमध्ये या ठिकाणी 26 धाब्यांची आवश्यकता. तुम्ही हा कॉमेंट्री बॉक्स पाहू शकता, अगदी क्लोज फिचर आणि काय क्वालिटी आहे. वाह. जी हाँ, और ये कमेंट्री बॉक्स के बेहतरीन खिलाड़ी है योगी पाटिल, रियल वॉइस ऑफ पीटीसी एंड आमने लोनार क्रिकेट. 43 फॉर 6. अब स्ट्राइक है राम के पास. ऑल चौदरपाड़ा, बल्लेबाज भी दोनों चौदरपाड़ा से बिलोंग करते हैं, गेंदबाज भी. और गेंदबाज काफ़ी युवा है, प्रतिभाशाली है. पहली गेंद पर सिंगल कंसीड किया है मानव तरे ने. 11 गेंदों में 26 बनाने हैं. चुनौतीपूर्ण स्कोर खड़ा किया गया और अभी तक गेंदबाजों ने कार्य अच्छा किया है. फुल टॉस सही तरह से कनेक्ट नहीं कर पाए, लेकिन गैप में निकाल दिया है डीप मिड विकेट पर. जबरदस्त फील्डिंग, एक बार फिर से लारा. थ्रो भी सटीक है, लेकिन विकेट कीपर गलती कर बैठे. यहां पर मौका था, मौका गवा दिया है. निश्चित रूप से विकेट मिल सकती थी. बल्लेबाज थोड़े दूर नजर आ रहे थे जब गेंद विकेट कीपर के पास पहुंची थी. और लारा की हम तारीफ ही कर रहे थे. फील्डिंग में सही मायनों में लाइव वायर है, गजब की फुर्ती है. ये देखिए कौन सा एनर्जी यूज करते हैं उनको पूछना पड़ेगा. लेकिन ये देखिए ये सबसे बड़ी गलती, गेंद हाथों से छिटक गई और बल्लेबाज वहां पर बच गए. राम की विकेट मिल सकती थी. एक ऐसे बल्लेबाज जिन्होंने अभी तक बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की है. अब 10 गेंदों में चाहिए 24 रन. मैच में काफी जान नजर आ रही है. 7 गेंदों में 17 पर बैटिंग करते हुए राम. अच्छी गेंद है, अच्छी गेंद है, स्टंप्स के ऊपर से निकल गई है. शफल करते हुए खेलने का प्रयास, अच्छा बाउंस प्राप्त किया. बिलकुल. आणि आय थिंक राम पाहिलं तर या ठिकाणी ऑस्टमच्या थोडासा बाहेर निघाला आणि चेंडू सरळ एस्ट्याच्या डोक्यावरून फ्लाय होत असताना 3 गेंदों में अभी तक केवल 3 रन खर्च किए हैं. ओवर अच्छा करता हुआ मानव तरे का. अच्छे रिदम में नजर आते हैं. बॉलिंग एक्शन बड़ा ही स्मूथ है उनका, रिलैक्स लगते हैं. बल्लेबाज अब ज्यादा रिलैक्स नहीं रह सकते. कुछ बड़े हिट्स जड़ने पड़ेंगे मैच को जीतने के लिए. 9 गेंदों में चाहिए 24. बल्ले के बीचों बीच नहीं ले पाए हैं, कमजोर गेंद का फायदा नहीं उठा पाए. डीप पॉइंट पर अच्छा क्षेत्र रक्षण और यहां पर बना है मौका. ओहो, बहुत बड़ा मिक्सअप. रन आउट होते हुए बल्लेबाज राम. आय थिंक मी तर म्हणतो की या ठिकाणी ही रणनीती होती अजय. मला तरी असंच भास होतोय कारण नवीन येणाऱ्या बॅटरमध्ये आपण जर पाहिलं तर अजूनही मात्र पवनपुत्र पिचे संघाकडे बॅटिंग ऑर्डर अगदी खोलवर आहे. आणि त्या अनुषंगाने मात्र मैदानाच्या आतमध्ये तो आलाय बॅटिंग करण्यासाठी नरेश शेलार. आणि या बॅटरकडे ती ताकद आहे की इथून मोठे फटके तो खेळू शकतोय. आणि आता मात्र पाहिलं तर मोठ्या फटक्याचीच गरज आहे पवनपुत्र ब्लास्टर पीसे संघाला. आणि त्यामुळे मात्र आपल्या विकेटची आहुती दिली असं म्हणायला हरकत नाही राम चौधरीनं. परंतु राम चांगल्या प्रमाणे खेळला आहे, परंतु आता मात्र या ठिकाणी खऱ्या अर्थानं रियल हिरोची भूमिका नरेश शेलार मात्र बजावणार का. लेकिन जिस तरह से इस ओवर में बल्लेबाजी हुई, मुझे लगता है कि राम के पास 2 अच्छे मौके थे. 2 फुल टॉस गेंदें मिली थी, वो सही तरह से कनेक्ट करते तो वहां पर लक्ष्य को और थोड़ा आसान बना सकते थे. लेकिन ऐसे लगा कि शायद थोड़े से थक गए थे. जिस तरह से उनका बैट भी चल रहा था, टाइम भी नहीं कर पा रहे थे अपने शॉट्स को, और आखिरकार जानबूझकर विकेट फेंक दिया गया है. गेंदें बची है 8, रन चाहिए 23 रन. म्हणजे या दोन चेंडूमध्ये किमान एखादा मोठा फरक खेळावाच लागेल. आणि स्ट्राईकला आपण जर पाहिलं तर विजय तरे आहे, मॅजिकल ऑफ आमने लोणाड. समोर आहे मानव तरे. ओ चांगला चेंडू, यॉर्कर परंतु मिस्टेक. वा, विकेट कीपर करून झाली चूक आणि चेंडू चालला अगदी लॉंग स्टॉपच्या दिशेनं. नशिबाच्या 4 धाबा बायच्या स्वरूपात. आणि या ठिकाणी आय थिंक बॅटिंग साइडनं रिव्ह्यू वाईट साठी यस चेक केलं जाईल. 4 तो कंफर्म है, क्या 5 मिलेंगे? और 5 मिलेंगे तो फिर एक गेंद भी मिलेगी आपको. 4 रहेंगे तो फिर वो गेंद हो जाएगी. देखने वाली बात है, क्या ये 22 के रूप में रन मिलेंगे या फिर वाइट के रूप में रन मिलेंगे. लेकिन विकेट कीपर द्वारा तो बहुत सी गलतियां हुई है. रफ्तार बहुत अच्छी थी. ये इस ओवर की सबसे तेज गेंद डाली थी मानव तरे ने. लेकिन इस गेंद का फैसला करेंगे टीवी एम्पायर.
ये बड़ा ही क्रूशियल मोमेंट है इस मैच में। यस, आणि निर्णय आता कोर्टात गेलाय, परंतु आता कोर्टातून आता मात्र काय निर्णय येणार त्याकडे सर्वांच्या नजरा पाहायला मिळत आहेत की ते मात्र बॅटरसाठी बेल मिळेल की मात्र जामीन मंजूर होणार नाही, या सर्वेकडे आता मात्र नजरा पाहायला मिळत आहेत. मैटर हाई कोर्ट में से सीधा सुप्रीम कोर्ट में चला गया है। पण तो मॅटर क्लोज आहे अजय. जहां क्लोज है इसीलिए तो वहां तक पहुंचा है, और ऐसे ही क्लोज मैटर्स देखने में मजा आता है। क्लोज एनकाउंटर है ये मैच। इट्स अ फेयर डिलीवरी। रिव्यू लॉस्ट होता हुआ बैटिंग साइड का पवन पुत्र ब्लास्टर्स पी से टीम का, लेकिन 4 मूल्यवान रन्स मिले हैं 22 के रूप में। रन संख्या 50 अप। अब 7 गेंदें बची है, 19 रनों की दरकार है। विकेट शेष है 3। विजय तरे और नरेश शिलार की जोड़ी क्रीज पर, विजय को भी बल्ला चलाना पड़ेगा। यस, कारण दोन्ही एंड ज्यावेळी धावा निघतील त्यावेळी मात्र तुम्ही या धावसंख्येपर्यंत मजल मारू शकता आणि तोपर्यंत दोघांनी मात्र करावं लागेल. शेवटच्या 7 चेंडूवरती आज सामना येऊन टेपला. 7 मध्ये 19 ताबींची गरज या षटकातील शेवटचा बॉल आणि त्याच्यावरती पीक केला. फटका तर चांगला आहे आणि चेंडू हो हो मिडविकेटला चांगला क्षेत्ररक्षण. सिंगल रन्स कंप्लीट. दुहेरीचा प्रयत्न केला जातोय, परंतु पुन्हा बॅटर नरेश शिलार रिटर्न झालाय आणि त्यामध्ये रनआउट साठी मात्र त्या ठिकाणी पुन्हा निर्णय हायकोर्टामध्ये येत असताना. ये किस जहां में खो गए थे नरेश। अभी उनको स्ट्राइक भी यदि चाहिए नए ओवर के लिए तो फिर दूसरे रन के लिए तो जाना ही चाहिए था। 1 रन यदि मिलेगा तो फिर स्ट्राइक उनको नहीं मिलने वाली थी। ये शॉट बहुत अच्छा खेला गया था, लेकिन फील्डिंग भी उतनी ही बढ़िया। डिप मिड विकेट पर सुनील गांगुर्डे थे, बाउंड्री लाइन के करीब उन्होंने गेंद को फील्ड किया। 2 रन तो बन भी सकते थे मेरे ख्याल से, लेकिन नरेश पता नहीं उनके मन में क्या चल रहा था। अभी देखना है कि क्या नतीजा आएगा। नाही, नरेशला असं वाटलं की याच षटकामध्ये 7 चेंडू मात्र शिल्लक आहेत की काय, परंतु षटकातील शेवटचा बॉल आणि जर तुम्हाला स्ट्राईक हवी होती तर मात्र दुहेरीचा प्रयत्न तुम्हाला करणं गरजेचा होता. डिसिजन पेंडिंग आहे. ऐसा कौन सा ओवर है जिसमें 7 गेंदें शेष रहेगी। नहीं, अभी नरेश को ही पूछना पड़ेगा. 7 में 19 चाहिए थे। टीवी अंपायर को थोड़ा बिजी रखा गया है। आणि जर अजय इथे तर एखादी विकेट आली तर मात्र लगभग पूर्णपणे बॅकफुटवरती जाऊ शकतो या पवनपुत्र ब्लास्टर पिसे. हो, बॅटर सेफ आहे, नॉट आउट. परंतु व अजय शेवटच्या षटकामध्ये पुन्हा स्ट्राईक असेल ती मात्र विजय तरेकडे आणि या स्ट्रायकिंग पासून दूर असेल नरेश शिलार. चलिए, विजय को भी आप कब नहीं आंक सकते हो, वो भी बल्ला चलाना जानते हैं, जो पिछली गेंद पर देखने को मिला है। लेकिन अब सोच उनकी देखनी पड़ेगी कि पहली गेंद पर वो क्या करेंगे। क्या वो सिंगल के लिए ट्राई करेंगे या फिर बड़े शॉट की कोशिश करेंगे। 6 गेंदों में चाहिए 18 रन, फील्ड सजाना है तुरंत। पांच ओवर के बाद रन संख्या 51, 7 विकेटों के नुकसान पर। विकेटें काफी ज्यादा गवा दी गई है पवन पुत्र ब्लास्टर्स पीसी टीम द्वारा। पारी में दूसरा ओवर जो था उनके लिए काफी अच्छा रहा था, जिसमें 16 रन आए थे। वहां पर मोमेंटम गेन किया था बल्लेबाजों ने, लेकिन उसके बाद फिर से गेंदबाजों ने अच्छी वापसी की। ऋतिक गोडे, मानव तरे और सुनील गांगुर्डे को हमने देखा गेंदबाजी में। और अब आखिरी ओवर की बागडोर जयेश दळवी के कंधों पर नजर आ रही है। जेडी चला अजय, चर्चा तर आता मात्र आपण सुप्रीम कोर्टाची केली, हाय कोर्टाची केली आणि खऱ्या अर्थानं नुकतीच हाय कोर्टामध्ये ज्यांची पीए म्हणून नियुक्ती झालेली आहे मुठवल गावचे सुपुत्र सन्माननीय नितेशजी भांबरे यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतो की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. वेलकम नितेशजी भांबरे. जहां उनका बहुत बहुत स्वागत है। 6 गेंदे 18 रन, 2 बड़े शॉट्स कम से कम चाहिए। और टीम ये खेलेंगे देखिए, तो ये देखिए एवरग्रीन वॉइस हमारे खास मित्र अजय घरत को दिखाते हुए इसका एंटरटेनमेंट। शुक्रिया योगी और शुक्रिया एसके एंटरटेनमेंट। आखिरी ओवर की शुरुआत, लेंथ डिलीवरी अक्रॉस द लाइन, बल्ला घुमाया जरूर लेकिन कनेक्शन उतना सही नहीं है। फील्डर फंबल करते हुए अब तो 2 की कोई सोच भी नहीं। नरेश को चाहिए थी स्ट्राइक, वो उनको मिल गई है, लेकिन क्या वो काम कर सकते हैं अपने टीम के लिए। 2-3 बड़े हिट्स जरूर खेलने पड़ेंगे। 5 गेंदे 17 रन, यह है इक्वेशन। आणि आता मात्र या ठिकाणी स्ट्रायकिंगला असेल नरेश शेलार, त्याच्याकडे आता सर्वांच्या नजरा पाहायला मिळतात. जेडी मॅन फ्रॉम सावथ. खऱ्या अर्थानं या सीझनमध्ये गोलंदाजीमध्ये या जेडीचा परफॉर्मन्स चांगला राहिलाय
आणि आज खऱ्या अर्थाने त्याच्यावरती या संघाची जबाबदारी आणि त्याची मात्र अग्नी परीक्षा राहणार आहे, कारण अंडर प्रेशर त्याच्याकडे चेंडू सोपवलाय संघ नायकानं. ओहो, मॅचच्या टोला चेंडू स्पर्श झाला, फाटका चांगला आणि निघून चालला गॅप मधून लॉंग ऑनच्या बाहेर. 4 धावांसाठी सावकार आणि या सावकारानं सामना जिवंत केलाय नरेश शेलाने. ऐसे लगा कि शायद थोड़ा सा जल्दी खेले हो, लेकिन ये कनेक्शन सही था क्योंकि गैप में खेला हुआ स्ट्रोक लॉन्ग ऑन और काउ कॉर्नर के दरमियान से 1 बाउंड चौका मैच को जीवित रखते हुए बल्लेबाज. रोमांच और भी बढ़ता हुआ इस मैच में. जबरदस्त मुकाबला. अब बची है 4 गेंदें. 13 रनों की आवश्यकता पवन पुत्र ब्लास्टर्स पीसी टीम को. पहिला ब्लास्टर पाहिला आपण या ठिकाणी नरेशच्या बॅटमधून. ओहो, इथे मात्र जेडीचा वापसी. लाऊड अपील, परंतु इम्पॅक्ट ऑफ स्टंपच्या बाहेर आणि पंचांनी मात्र ही अपील फेटाळली, परंतु सिंगल रन्स मात्र या ठिकाणी घेतली नाहीये. आणि आता समीकरण 3 मध्ये 13 धाब्यांची गरज. कोण कोणाचे वाजवणार 13, आणि जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हरची मॅच असेल, याची आपण नोंद घ्या. कल ऐसा ही इक्वेशन RD11 के सामने आया था. पहले मैच में गावदेवी त्रियांश 11 नानकर के विरुद्ध वो मैच था और पीयूष थे बल्लेबाज, वो भी पीसी से बिलोंग करते हैं. उन्होंने वो कारनामा करके दिखाया था. 2 छक्के जड़े थे, उसके बाद आखिरी गेंद पर लेग बाइस का चौका देखने को मिला था. मैच जीता था RD11 ने. इस बार क्या नरेश वो काम कर सकते हैं या फिर जेडी उनको रोकेंगे? 3 गेंदे 13 रन. अगली गेंद राउंड द विकेट से. ओ, थोड़ा सा बाउंस कम रहा. घुमाना चाहते थे ऑन साइड में, लेकिन कनेक्ट ही नहीं कर पाए. डॉट डिलीवरी. अब यहां से सुपर ओवर में लेकर जा सकते हैं बल्लेबाज यदि 2 गेंदों पर 2 छक्के जड़ते हैं तो. म्हणजे आपण एक उल्लेख करू शकतो की इथून मात्र रोशेसफोर्ड मुटबॉल जो संघ आहे तो मात्र इथे पराभव होणार नाहीये. जर 2 षटकार जरी आली तर मात्र सामना सुपर ओव्हरमध्ये जाऊ शकतोय, परंतु पराभूत होऊ शकतो तो म्हणजे या संघ पवनपुत्र ब्लास्टर पीसे. कारण इथे जर तुम्ही 2 मध्ये 2 षटकार मारले नाही तर लगभग या ठिकाणी इथे मात्र विजयाकडे वाटचाल करू शकतोय रोशस पण मुटवल. आणि खऱ्या अर्थानं इथे आला लिगल बॉल आणि ते मात्र मुटवलकरांनी निसुटकेचा श्वास सोडला असावा, कारण विजयापासून आता फक्त या ठिकाणी 1 पाऊल दूर. देखिए, पिछली दोनों गेंदों पर उन्होंने अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास किया, जबकि उन्होंने जब सामने खेला तो वहां पर उनको फायदा मिला था. बाउंड्री प्राप्त की थी, लेकिन जबरदस्त वापसी चौका लगने के बाद जयेश दलवी द्वारा. और अब यह मुकाबला पूरी तरह से झुका हुआ है रोशन स्पोर्ट्स मुटवल के पक्ष में. आखिरी गेंद शेष है, औपचारिकताएं. ये देखिए, अब की बार सीधा खेला है. इनफील्ड को तो क्लियर करेंगे, डीप में फील्डर प्रयासरत पहुंच नहीं पाए, लेकिन क्या फर्क पड़ता है. चौका मिलेगा जरूर, लेकिन उससे काम बनने वाला नहीं है पवन पुत्र ब्लास्टर्स का. मैच जीतती हुई टीम रोशन स्मृति मुटवल, कॉन्ग्रॅच्युलेशन्स. जबरदस्त सामना. इथे मात्र शेवटच्या क्षणापर्यंत कोण जिंकेल हे मात्र आय थिंक सस्पेन्स होतं, परंतु अखेर रोशन्स पण मुटवल संघाने बाजी मारली. अभिनंदन छत्रपती शेठ भामरे, अभिनंदन टीम रोशन्स पण मुटवल आणि हार्ड लक टीम पवनपुत्र ब्लास्टर पीसे. आणि देऊया आपण या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. आणि ही पाहू शकाल मॅच समरी. 68 रन्स पहिल्या इनिंगमध्ये रोशन्स पण मुटवल संघाने जोडल्या होत्या. 8 गड्यांच्या मोबदल्यात तरी त्याचा पाठला करत असताना 60 रन्स आणि सामना मात्र पाहिला तर या ठिकाणी 8 धाब्याने जिंकलाय रोशन्स पण मुटवल संघाने. आणि या सामन्यातील खरा हिरो ज्यांनी 40 धाबांची तुफान